स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां। हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां। वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तर्वो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथ हरिप्रिय। वैराग्यस्य परामूर्ति श्रीतुकाराम जगद्गुरु नीलकण्ठ गुरुभक्त नमामि सन्तपञ्चकम्। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना। गजानना गजानना पार्वती नंदना मोरया। आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम। 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 शुक संगादिक नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम। शुक संगादिक नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम। शुक सनकादिक नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम। शुक सनकादिक नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा तुकाराम। आद्य जगद्गुरु शंकराचार्य 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 ज्ञानोबा तुकाराम। आद्य जगद्गुरु शंकर
ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय. हरी बेस कमी करायचं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भाग्यवंता हेची काममापी नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. प्रस्तुत आपल्या या सिद्ध पंढरीमध्ये श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य भक्तियोग सेवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिनव असणारा हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तो उपक्रम म्हणजे सनातन वैदिक धर्मप्रचारक श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य यांची मंगलमय असणारी पवित्र चरित्रकथा या मंडपामध्ये संपन्न होत आहे. आज या कथेचा पहिला दिवस आहे. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य नारायण बाबा पोपळगट ज्यांच्या कृपा छत्राखाली आपण सर्वजण ही सेवा या ठिकाणी संपन्न करत आहोत. बाबांची दिव्य असणारी साधना, त्या साधनेचं त्यांनी महाराज वैशिष्ट्य असं होतं, आतून बाहेरून शांत झालेली स्थिती, भगवन्मय झालेली अवस्था आणि त्या अवस्थेतून सर्वांनाच प्राप्त करून देणारी प्रेरणा, हे काही सामान्य नाही. साधू संतांनी जे दिव्य कार्य केलं, अनेकांचा उद्धार केला, जीवाला मुक्तिपंथावर आणलं, तेच दिव्य कार्य करण्याकरिता बाबांचे प्राकट्य झालं होतं. आणि सर्व जीवमात्रांना भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग बाबांनी प्रशस्त केला. जीवनभर आणि अशा पद्धतीने साधकांना मार्गदर्शन करत आणि त्यांना सिद्ध स्थितीपर्यंत नेण्याकरिता त्यांनी अट्टहास केला. आणि शरीर शांत झाल्यानंतर सुद्धा आज त्यांच्या प्रित्यर्थच हे सोहळे या ठिकाणी संपन्न होत आहेत. म्हणून ही त्यांची साधना, ही त्यांची तपश्चर्या आणि हेच त्याचं विशेषत्व आहे. आणि त्यांच्या सामर्थ्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणून बाबांच्या या छत्रछायेखाली 7 दिवसापर्यंत आपण हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करत आहोत. दुपारच्या सत्रामध्ये आणि कीर्तनांची त्यांनी महाराज सेवा घडते. जास्त ऊन आहे म्हणून संयोजकांच्या नियोजनामध्ये आणि त्या कार्यक्रमात बदलही त्यांनी घडतात. जास्त ऊन आहे. सकाळी 8 ते 11 या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन हरिकीर्तन, नंतर त्यांनी हरिपाठ आणि संध्याकाळी असणारी ही श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांची चरित्रकथा, असा सुंदर असणारा हा उपक्रम आहे. ही जी माती आहे या गावातली, ही सामान्य नाही. ही भूमीच मुळात सिद्धांची भूमी आहे. त्याच्याकरिता बाबांनी एक पुस्तक लिहिलं, सिद्धांची भूमी. त्याच्यामध्ये श्री रंगदास स्वामी महाराजांचं त्यांनी फार सुंदर वर्णन करून सांगितलं. या स्थानाचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. म्हणून हे आणे गाव सामान्य गाव नसून ही तर सिद्धांची पंढरीच आहे. म्हणून आपण सर्वजण याला सिद्ध पंढरी असं त्यांनी म्हणतो आहोत.
या सिद्ध पंढरीमध्ये सिद्धांच्या सानिध्यात आणि महासिद्धांचं असणारं हे चरित्र आपण श्रवण करणार आहोत. आपला जो सनातन वैदिक धर्म आहे हा अनादी असणारा धर्म आहे, हा वेदबोधित असणारा धर्म आहे. याच्यामध्ये जी सुरू असणारी परंपरा आहे ही वैदिक परंपरा आहे. तीच परंपरा पुढे सगळ्या साधू संतांनी चालवली. पहिले संत जर या परंपरेतले कोण असतील, सनकादिक संत आहेत. तसं तर आदी नारायणापासून ही परंपरा सुरू झाली. त्या नारायणाने ब्रह्मदेवाला तत्वबोध प्राप्त करून दिला, तत्वबोधाचा उपदेश केला. ब्रह्मदेवाने त्याच्या सर्वच पुत्रांना उपदेश केला. 10 पुत्र आहेत, त्या सगळ्या पुत्रांना ब्रह्मदेवानं उपदेश केला. त्या उपदेशाची परंपरा त्यांनी अविरतपणे प्रवाहित होऊ लागली. त्याच्यामध्ये वशिष्ठ ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवानं वशिष्ठांना उपदेश केला. वशिष्ठ ऋषींनी तोच उपदेश त्यांचा पुत्र असणारा शक्ती, या शक्तीला अशा पद्धतीने उपदेश केला. आणि शक्तीचे असणारे पुत्र आहेत ते म्हणजे पाराशर. पाराशरांना शक्तीने उपदेश केला. पाराशरांनी त्यांचा पुत्र असणारे व्यासदेवजी महाराज, व्यासदेवांना उपदेश केला. व्यासदेवांनी त्यांचे पुत्र असणारे श्री शुकदेव, त्या शुकदेवांना उपदेश केला. शुकाचार्यांनी तोच उपदेश त्यांचे पट्ट शिष्य गौडपादाचार्य यांना केला. आणि गौडपादाचार्यांनी तोच उपदेश गोविंद पादाचार्यांना केला. आणि गोविंद पादाचार्यांना सांगितलं, जगन्नियंता असणारा भगवान महादेव प्रत्यक्ष प्रगट होणार आहे, आपण वाट बघत थांबा. म्हणून गोविंद यती म्हणजे संन्यासी भगवती नर्मदा माईच्या तटावरती आणि वाट पाहत थांबले होते. आणि प्रत्यक्ष भगवान शंकर अवतार धारण करून आले. गोविंद यतींची शरणागती केली आणि त्यांच्या माध्यमातून तत्वबोध प्राप्त करून जगदोद्धाराची साधना जगाला देण्याकरिता निघाले. त्यांनीच पुढे जाऊन 10 प्रकारचे संन्यासी तयार केले. गिरी, पुरी, भारती, सरस्वती, वन, अरण्य, तीर्थ, सागर, पर्वत, आश्रम ही अनादी परंपरा आहे. आणि अशा पद्धतीचं मूळ मी तुमच्या समोर सांगितलं. तेव्हापासून आतापर्यंत ती परंपरा प्रवाहित होते. या परंपरेला अजून एक जोड प्राप्त झाला. कसा प्राप्त झाला असेल? जसं मुख्य महाविष्णू आपण परंपरेमध्ये पाहिलं, त्यानं वशिष्ठ ऋषीनं उपदेश केला, तसा उपदेश त्यांनी नारदजी महाराजांना केला. नारदांनी तेच तत्वज्ञान व्यासदेवांपर्यंत आणलं. व्यासदेवांनी ते तत्वज्ञान शुकाचार्यांना सांगितलं. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत ते गुह्य विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशिले. नारदांनी व्यासानं सांगितलं. मग व्यासदेवांनी पुढे शुकाचार्यांना, मग शुकाचार्यांनी तेच गौडपादाचार्यांना. अशी 2ही प्रकारानं परंपरा एकाच जागेवर येते. उपदेश करणारे भगवान विष्णू आहेत. त्यांनी ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि ब्रह्मदेवाच्या उपदेश परंपरेमध्ये वशिष्ठ ऋषी आणि श्री नारदजी महाराज 2ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. दोघांना उपदेश प्राप्त झाला आणि त्या दोघांच्या माध्यमातून पुन्हा ही परंपरा शुकाचार्यांपर्यंत येऊन थांबली. आणि शुकाचार्यांपासून पुढे गौडपादाचार्य, गोविंद पादाचार्य, मग शंकराचार्य अशी परंपरा प्रवाहित झाली. ही परंपरा विशेष असणारी परंपरा आहे. तिचं ज्ञान सर्वांना व्हावं याच्याकरिता हा प्रसंग मी आपल्या समोर वर्णन करून सांगितला. का बरं शंकराचार्यांचं चरित्र ऐकायचंय? शंकराचार्यांचं चरित्र मोठं दिव्य आहे. ते माझ्यासारख्या सामान्य बुद्धीला त्यांनी सांगण्यासारखं नाही. मोठ्या मोठ्या महापुरुषांना सुद्धा हे शंकराचार्यांचं चरित्र आणि सहजासहजी कळालं नाही.
या चरित्राचं त्यांनी लिखाण करणारे महाराजांनी मगाच मला सांगितलं की तोटकाचार्यांनी शंकराचार्यांचं चरित्र आधी लिहिलं. ते सर्वदूर त्यांनी पोहोचलं, पण कालवशात ते लुप्त झालं, तो ग्रंथ लुप्त झाला. मग आता काय करावं म्हणून पुन्हा एकदा श्री विद्यारण्य स्वामींनी आणि ते चरित्र जगाच्या समोर सांगण्याकरिता अट्टास केला. पण कसं चरित्र त्यांनी सांगावं, कोणत्या पद्धतीने लिहावं, कुठून सुरुवात करावी असा प्रश्न होता. भगवती शारदेची त्यांनी प्रार्थना केली, भगवती सरस्वती मातेची प्रार्थना केली, तिची विनंती केली. भगवती सरस्वती प्रसन्न झाली. काय पाहिजे सांगितलं, मला शंकराचार्यांचं चरित्र लिहायचंय, तुम्ही मला शंकराचार्यांचं चरित्र लिहिण्याकरिता बुद्धी द्या. तिने सांगितलं, शंकराचार्यांचा महिमा एवढा अप्रतिम आहे, एवढा विशाल आहे की मी सुद्धा शंकराचार्यांचा महिमा वर्णन करू शकत नाही. कोण म्हणताय? सरस्वती म्हणते स्वतः. तिला सुद्धा शंकराचार्यांचा महिमा सांगता येत नाही. मला तर चरित्र लिहायचंय, मग आता मी काय करू? तेव्हा सरस्वती मातेनं स्वतः सांगितलं, तुम्ही शंकराचार्यांची शरणागती करा. श्रीमदाद्य शंकराचार्यांची शरणागती करून ते प्रसन्न झाले की त्यांच्या प्रसन्नतेनेच त्यांचं चरित्र तुम्हाला लोकांच्या समोर सांगता येईल. आणि म्हणून जिथं सरस्वती माता, जी सगळ्या जगाला ज्ञान देणारी आहे, त्या सरस्वतीची सुद्धा मती त्यांनी कुंठित होते, असं शंकराचार्यांचं दिव्य चरित्र आहे. ते माझ्यासारख्या सामान्याने आपल्या समोर काय वर्णन करून सांगावं. म्हणून आचार्यांची कृपा झाल्याशिवाय ते चरित्र त्यांनी आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. पण आपण सर्वजण आचार्यांची वंदना करूया. महास्वामी, तुम्हीच आमच्यावर कृपा करा आणि तुमचं चरित्र अशा पद्धतीने तुम्ही वर्णन करून घ्या. त्यांनी जर आपल्यावर कृपा केली तर 7 दिवसामध्ये आपण आणि दिव्य असणारे हे चरित्र त्यांनी श्रवण करू. म्हणून ते आपल्यावर प्रसन्न आहेत असा भाव अंतःकरणात ठेवून आपण त्यांच्या चरित्रकथेला सुरुवात करूया. हे जे आपलं स्थान आहे, हे धर्मस्थान आहे. इथं धर्म त्यांनी प्रतिपादन करण्याची जागा आहे. आता समाजामध्ये अनेक विकृती निर्माण झालेल्या आहेत. संप्रदायामध्ये सुद्धा दुफळी निर्माण करण्याकरिता, मतभेद निर्माण करून त्यांनी आपसात भांडणं लावण्याकरिता कुविचाराच्या लोकांनी त्यांनी आणि चंग बांधलेला आहे. ते त्यांचं काम करत आहेत, आपण आपलं काम करावं. अशा लोकांना काय फावतं, त्यांचं कार्य कसं काय त्यांनी पूर्णत्वाला जातं, असं जर कोणी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर एकच आहे, आपण सर्वजण जर एकसंघ नसलो, आपल्यातच मतभिन्नता निर्माण झाली की या लोकांना फावतं आणि ते त्यांचं कार्य साधून घेतात. मग आपण काय केलं पाहिजे? आपण आपल्या सगळ्या मतमतांतरांना दूर ठेवून आणि एकसंघ झालं पाहिजे. एकसंघ होऊन जर आपण धर्म कार्य करायला सुरुवात केली तर मग मात्र ते आपलं काहीच आणि अशा पद्धतीने बिघडवू शकत नाहीत. एकसंघ व्हावं पण जेवढे त्यांनी धर्मस्थान आहेत त्या सर्वांनी एकत्र यावं. वारकरी संप्रदाय हा संप्रदाय अनादी असणारा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये आणि अनेक दिव्य महापुरुषांचं योगदान आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिने प्रती, ही जी नाथ संप्रदायाची परंपरा आहे आणि ती परंपरा अशा पद्धतीने आणि अविरतपणे या संप्रदायामध्ये वाहते. म्हणून तिचं ते मूळ आहे. आता या लोकांना काय करायचंय? आता मुळावर घाव घालायचा आहे आणि तिथून पुढे त्यांनी महाराज जे सुरू झालं त्यालाच प्राधान्य द्यायचं, मुळाकडे जायचंच नाही. ते म्हणतात हे तुम्ही भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहात, असं त्यांनी दुराग्रह आहे. म्हणून त्यांनी हे भगवीकरण नाही, अरे भगव्यांचाच हा संप्रदाय आहे. महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घेण्यासारखंच आहे. हा संप्रदायच मुळात भगव्यांचा संप्रदाय. तुम्हाला भगवा मान्य नाही, याला आम्ही काय करावं? तुमची बुद्धी संकुचित झालेली आहे. म्हणून धर्म हे तत्व विशेष आहे. आपल्या बाबांकडे जर पाहिलं
तर त्यांच्याजवळ हा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो धर्म परंपरेचा. बाबांना सगळ्यात आधी त्यांनी अनुग्रह जर कोणाचा प्राप्त झाला असेल तर तो अण्णांचा, प्रभाकर अण्णा. बाबांच्या मुखातून मी ऐकलंय, बाबा पूर्वी कीर्तन करत होते. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित, तुम्हाला आठवत असेल कदाचित. बाबा कीर्तन करत होते. कीर्तन परंपरा बाबांपर्यंत अशा पद्धतीने आली होती. कर्मधर्म संयोगाने त्यांच्या जीवनामध्ये आणि अण्णा गेल्यानंतर, अण्णांचं त्यांनी महाराज निर्वाण झाल्यानंतर आणि मग परमार्थ करत असताना, परमार्थ हा मार्गदर्शनाशिवाय होत नसतो. मार्गदर्शनाची आवश्यकताच होती. पिंपळनेर सारख्या ठिकाणी आणि हंबीर बाबांचं अशा पद्धतीने दर्शन घडलं. हंबीर बाबा जीवनामध्ये आले. नाथ संप्रदायाची ती परंपरा जीवनामध्ये प्राप्त झाली. महिपती महाराजांची ही परंपरा म्हणजे तुकोबरायांकडून आलेली परंपरा आणि हंबीर बाबांकडून आलेली परंपरा म्हणजे नाथ संप्रदायाची असणारी परंपरा तिथे येऊन पोहोचली. आणि शेवटच्या काळामध्ये बाबा त्र्यंबकेश्वरला ज्या वेळेला पेगलवाडी फाट्यावर थांबत होते, त्या फाट्यावरती जिथं बाबा थांबत होते त्याच्या समोरच्या बाजूला बिंदूजी महाराजांचा आश्रम होता. आणि त्या आश्रमामध्ये स्वामीजी जायचे, त्र्यंबकेश्वरचे स्वामीजी. म्हणून आमच्या माध्यमातून आणि स्वामीजी आम्ही म्हणायचो. मग पेगलवाडी फाट्यावर बाबा असताना स्वामीजींची आणि बाबांची भेट झाली. मग ही जी शंकराचार्यांची परंपरा, इथं आश्रमाला पण शंकराचार्यांचं नाव दिलं. का दिलं असेल? आचार्यांविषयीचा विशेष आदर बाबांच्या अंतःकरणात निर्माण झाला. आपण बाबांना श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य वारकरी भूषण पुरस्कार दिला. तिची मूर्ती आतमध्ये शंकराचार्यांची ठेवलेली आहे. ती प्रत्यक्ष बाबांना पुरस्कार दिलेली मूर्ती आहे. बाबांची शंकराचार्यांच्या ठिकाणी निष्ठा प्रगट झाली. म्हणून 3 परंपरा एकत्र आल्या. एकतर महिपती महाराजांची म्हणजे तुकोबरायांची परंपरा आली, एक सनातन असणारी नाथ संप्रदायाची परंपरा आली आणि स्वामीजींच्या माध्यमातून आणि श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांची परंपरा आली. बाबांचं मनोगत होतं की संन्यास घ्यावा, असं बोलणं झालं होतं. सगळं पक्क त्यांनी ठरलं होतं. पण त्यानंतर बाबांची तब्येत जरा जास्त ढासळली. मग ती संन्यास प्रक्रिया मागेच राहून गेली. नाहीतर स्वामीजींच्या समोर प्रस्ताव मांडला होता आणि कशा पद्धतीने संन्यास घ्यावा लागेल. मग त्यांनी सांगितलं तुमचं वय झालेलं आहे, आता जर तुम्ही संन्यास घेतला तर तुम्हाला आतुर संन्यास घ्यावा लागेल. वयोवृद्ध झाल्यानंतर जो संन्यास घेतला जातो त्याला आतुर संन्यास असं म्हणतात. म्हणून त्या आजारपणाच्या छंदात तो संन्यास राहून गेला. म्हणून ज्या अर्थी ते त्या दृष्टिकोनातून संन्यास घेण्याच्या तयारीत होते, म्हणजे त्यांना आचार्यांची परंपरा रुजलेली होती. म्हणून आपण हे आचार्यांचं कार्य त्यांनी पुढे चालत राहावं या उद्देशाने या सिद्ध पंढरीमध्ये आणि त्या सिद्ध पंढरीला त्यांनी महाराज अशा पद्धतीने आचार्यांचं नाव देऊन भक्तियोग सर्व लोकांच्या समोर मांडला. शेवटच्या काळामध्ये श्रीमद भागवत कथा, रामकथा या सगळ्या श्रवण करून बाबांच्या अंतःकरणात भक्तीचा फार जास्त पूर आला होता. बाबांची खरी साधना ध्यान साधना. आम्ही रामेश्वरमला बाबांना घेऊन गेलो. रामेश्वरमध्ये रामकथा झाली. कोणी असेल बाबांच्या बरोबरचं मला आठवत नाही. आणि तिथं त्यांनी महाराज आणि रामकथा बाबांनी श्रवण केली. आपण बाबांना द्वारकेला घेऊन गेलो. द्वारकेमध्ये नेऊन बाबांची तुला केली. ती तुला केली त्यावेळेला बाबा भागवत कथा ऐकण्याकरिता थांबले. भागवत कथा, रामकथा. वृंदावनला आपण बाबांना घेऊन गेलो. द्वारकेत तर नेलंच होतं, लाईव्ह कथा झाली होती. आणि वृंदावनलाही आपण बाबांना घेऊन गेलो. अनेक ठिकाणी बाबांना आपल्याबरोबर आपण नेलं. तिथं त्यांनी कथा श्रवण केल्या आणि त्या कथा श्रवण केल्यानंतर उत्तरार्धामध्ये त्यांच्या जीवनाच्या ते भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. म्हणजे निर्गुण निराकार असणारं स्वरूप, सगुण निराकार असणारं स्वरूप आणि सगुण साकार असणारं स्वरूप, अशा 3ही स्वरूपाचं चिंतन करत करत, सगुण साकाराचं चिंतन करत करत बाबा भक्तिमय चिंतन करून शांत झाले. म्हणून
तीच आचार्यांची परंपरा इथं त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळते. यावर्षी त्यांनी आपण काय उपक्रम करावा म्हणून अण्णांचा हट्ट होता की शंकराचार्यांचं चरित्र आपण सांगावं. म्हणून आचार्यांचं चरित्र त्यांनी सांगायला सुरुवात केली. याच्या आधी आपण आचार्यांचं चरित्र सांगितलेलं आहे. कमी वेळामध्ये थोड्या दिवसामध्ये ते चरित्र सांगून झालं. आता मात्र थोडंसं विस्तृत आपण ते चरित्र पाहणार आहोत. 7 दिवसापर्यंत आपल्याला हे चरित्र श्रवण करायचं आहे. 6-6:30च्या दरम्यान कथा सुरू होईल. 9-9:30 वाजेपर्यंत चालू शकते. म्हणून अशा पद्धतीने 2-3 तास ही कथा आपण करण्याचा प्रयत्न करूया. सनातन वैदिक धर्म, या सनातन वैदिक धर्माची परंपरा अनादी परंपरा आहे. ही परंपरा जोपासण्याकरिता सांभाळण्याकरिता प्रत्यक्ष भगवंताचा अवतार झाला. भगवान हा सत्ययुगामध्ये नरहरीच्या रूपाने वराह रूपानं प्रगट झाला. ज्या वेळेला हिरण्यकश्यपू सारख्याने थैमान घातलं आणि यत्र यत्र द्विजोगावो यत्र वर्णाश्रम क्रिया तम तम जनपद यत संदीपयत वृष्यत असं सांगून जाळपोळ सुरू झाली. ब्राह्मणांचा छळ होऊ लागला, गोमातेची हत्या होऊ लागली, भक्तांचा छळ होऊ लागला, त्राहिमाम सर्वजण करू लागले. तेव्हा भगवंतानं आकाशवाणीद्वारा सांगितलं, लक्षपूर्वक ऐका, यदा वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मे मयीच विद्वेष सवा आशु विनश्यती. जेव्हा कधी वेदाला, ब्राह्मणांना, गोमातेला, धर्माला ग्लानी येते, दुष्ट दुराचारी त्यांचा छळ करतात, तेव्हा मी प्रत्यक्ष प्रगट होतो. जब जब होई धर्म की हानि, 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 बढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहु कृपा सजन पर पीड़ा, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय 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 राम. जब जब होय धर्म के हानी, याला थोडंसं इको द्या. जब जब, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा त्यांनी महाराज प्रत्यक्ष परमात्मा प्रगट होतो. विद्यारण्यांनी शंकराचार्यांचं चरित्र लिहित असताना जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाला नाव दिलं शंकर दिग्विजय. ग्रंथाचं नाव आहे शंकर दिग्विजय. या शंकर दिग्विजय ग्रंथामध्ये आणि सर्ग आहेत, वेगवेगळे सर्ग आहेत. त्या सर्गांमध्ये 16 सर्ग आहेत महाराज. संपूर्ण ग्रंथामध्ये किती सर्ग आहेत? 16. त्यातल्या प्रथम सर्गात आपण आता पदार्पण करतो. या प्रथम सर्गात बोलत असताना, लिहित असताना त्याने असंच लिहिलंय की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, त्या वेळेला परमात्म्याला सुद्धा प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागतं. देव स्वतः प्रगट होतो आणि प्रगट होऊन त्यांनी मला धर्म सांभाळ करतो. धर्माचा सांभाळ करण्याकरिता देव स्वतः अट्टहास करतो. म्हणून सत्ययुगामध्ये धर्म सांभाळण्याकरिता भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. वराह नरसिंहाचे रूप घेऊन आला. तो त्रेतायुगामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. दुराचारी जन्माला आले. इथं पहिल्या सर्गात लिहिलं की भगवान स्वतः त्यांनी महाराज धर्म सांभाळण्याकरिता राम रूपानं प्रगट झाला. तो परशुराम रूपानं प्रगट झाला. इथं राम परशुरामाचे नावं लिहिलेले. धर्माचं पालन आणि आचरण या दोनही गोष्टी परमात्म्याने करून दाखवल्या. आणि म्हणून भगवंताला प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागलं धर्माकरता. महत्वाचा मुद्दा आहे. द्वापार युगामध्ये सुद्धा अधर्मी प्रगट झाले आणि त्यांचा निपात करण्याकरिता भगवान कृष्ण रूपानं प्रगट झाला. आणि त्याने सर्व लोकांना घोषणाच करून सांगितलं, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते
तेव्हा तेव्हा मी प्रत्यक्ष प्रगट होत असतो. तेव्हा तेव्हा माझं प्राकट्य होतं. मी त्यांनी महाराज दुराचारी दुष्टांचा त्यांनी निपात करण्याकरिता येत असतो. पण धर्म सांभाळण्याकरिता भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घे अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोसिये अंबरीशी साठी जन्म सोसिये जन्म सोसिये जन्म सोसिये. आपल्या भक्तांचा सांभाळ करण्याकरिता भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. धर्म सांभाळण्याकरिता परमात्मा येतो. म्हणून जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, अधर्मी वाढतात आणि धर्मावर घाला घालतात, त्यावेळेला भगवंताचं प्राकट्य होतं. मग तो कशा रूपामध्ये येत असेल? परमात्मा एकच आहे, पण एकच असणारा परमात्मा अनेक रूप धारण करू शकतो. अनेक रूप धारण करून अशा पद्धतीने येतो. शंकराचार्यांनी देवपंचायतन जगाला सांगितलं. या देवपंचायतांमध्ये गणपती बाप्पा, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवती जगदंबा, सूर्यनारायण असे त्यांनी महाराज भगवंताचे 5 रूप सांगितले. त्या 5 रूपांमध्ये आणि विशेष रूपानं अवतार जर कोणाचे जास्त होत असतील तर ते 2 आहेत, हरी आणि हर. हे 2 विशेष रूपानं प्रगट होतात. एक पालन करण्याकरिता येतो आणि एक संहार करण्याकरिता येतो. भगवान विष्णू हे पालन करण्याकरिता येतात, धर्माला सांभाळण्याकरिता, भक्तांचा सांभाळ करण्याकरिता येतात. आणि भगवान शंकर मात्र संहार करण्याकरिता येतात. ते संहारक असणारे देव आहेत. म्हणून तशी परिस्थिती निर्माण झाली की दोघांनाही यावं लागतं. आणि ते दोघं आपापलं कार्य करतात महाराज. ते देवरूपानं प्रगट होतात, ते संत रूपानं प्रगट होतात आणि त्यांची परंपरा तेच चालवतात. जसं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही परंपरा आपण पाहतो. आदिनाथ भगवान शंकर आहेत. त्यांची परंपरा सांभाळण्याकरिता भगवान विष्णूला मच्छंद्रनाथांच्या रूपाने यावं लागलं. मच्छंद्रनाथांनी भगवान विष्णू आहेत. त्यांची परंपरा सांभाळण्याकरिता भगवान शंकराला गोरक्षनाथांच्या रूपानं प्रगट व्हावं लागलं. गोरक्षनाथ भगवान शंकर आहेत. त्यांची परंपरा पुन्हा पुढे चालवण्याकरिता भगवान विष्णूला गहिनीनाथांच्या रूपाने यावं लागलं. त्यांचीच परंपरा परत निवृत्तीनाथांनी सांभाळली, ते महादेव आहेत. त्यांची परंपरा पुन्हा ज्ञानोबारांनी सांभाळली, ते महाविष्णू आहेत. असा हा यांचा खेळ आहे. हे युगायुगीचा असणारा खेळ आहे. म्हणून ते त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होत असतात. म्हणून तसा काळ प्रगट झाला की त्यांना यावं लागतं. आणि याच परंपरा कायमस्वरूपी टिकून राहतात. ही अनादी असणारी परंपरा भगवंताची प्राकट्याची. आपली जी धर्म परंपरा ही अनादी परंपरा आहे. जे अनादी काळापासून चालतं त्याच्यात काही विशेष असणारे मुद्दे असतात. तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास या 5 गोष्टी असतात. म्हणून धर्म परंपरा जर पाहायची असेल, आपला संप्रदाय आहे, याची परंपरा जर पाहायची असेल तर सगळ्यात आधी त्याच्यात काय तत्वज्ञान आहे ते महत्त्वाचं आहे. त्याचं तत्वज्ञान शोधलं पाहिजे. त्याच्यामध्ये साहित्य काय आहे ते पाहिलं पाहिजे. आता आपला जो धर्म आहे त्याच्यात प्रस्तांत्र आहे, साहित्य ग्रंथ पाहिजे. त्याच्यात प्रस्तांत्रही सांगितली. ती प्रस्तांत्रही म्हणजे त्यांनी ब्रह्मसूत्रे, दशोपनिषदे, श्रीमद भगवद्गीता ही प्रस्तांत्र साहित्य आहे. त्याच्यावर भाष्यग्रंथ निर्माण झाले. आपल्या धर्म परंपरेमध्ये तत्वज्ञान काय सांगितलेलं आहे, आपल्या धर्म परंपरेमध्ये साहित्य कोणतं आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये प्राकृतातलं साहित्य पाहिलं जातं. त्याच्यामध्ये गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी याला प्रस्तांत्रही म्हणलं जातं. हे साहित्य आहे. त्याच्यामध्ये कला, त्याच्यामध्ये पुन्हा सदाचार, या सगळ्या गोष्टी त्यांनी जडलेल्या असतात आणि त्याचा इतिहास असतो.
म्हणून मी धर्म परंपरेचा इतिहास आधी आपल्या समोर सांगितला. तो इतिहास जास्त महत्वाचा आहे. पण ही ऐतिहासिक असणारी परंपरा आहे, तिचा सांभाळ करण्याकरिता भगवंताला यावं लागतं. मग हा इतिहास त्यांनी महाराज घडत राहतो पुन्हा पुन्हा. केव्हा भगवान येतो? जेव्हा तुमच्या तत्वज्ञानावर घाला घातला जातो, जेव्हा तुमच्या साहित्याला नष्ट करण्याचा प्रयत्न होतो, जेव्हा तुमच्या संप्रदायामधले तुमच्या धर्मामधले मूलतत्व त्यांनी महाराज पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न होतो, आणि त्यावेळेला त्यांनी भगवंताला प्रगट व्हावं लागतं. असा काळ त्यांनी महाराज यावा लागतो. या शंकर दिग्विजयामध्ये शंकराचार्यांचं चरित्र सांगण्याकरिता विद्यारण्यांनी तो काळ सांगितला. आधी तो काळ सांगावा लागला. शंकराचार्य प्रगट झाले, त्यांचा जन्म झाला, अवतार झाला, हे सांगून आपण पुढचं चरित्र पाहू शकतो. पण का अवतार झाला त्याचं कारण आधी आपल्याला ऐकायचंय. आणि ते कारण इथं त्यांनी शंकर दिग्विजय ग्रंथामध्ये दिग शब्दाचा अर्थ होतो दिशा, आणि विजय, सर्व दिशांना ज्यांनी विजय प्राप्त करून घेतला असे जे आचार्य आहेत त्यांना त्यांनी महाराज शंकराचार्य म्हणतात. त्यांचा ग्रंथ आहे शंकर दिग्विजय. म्हणून मनुष्याच्या स्वार्थी प्रवृत्तीने विभिन्न मतमतांतर प्रगट झाले. असा काळ प्रगट झाला 2500 वर्षापूर्वी. आजपासून आधी इसवी सन पूर्व 700 वर्ष जवळजवळ असा काळ प्रगट झाला की प्रत्येक जण त्यांनी महाराज अहंकारानं गच्च भरला. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारची मतं निर्माण केले, आणि स्वतःच मत श्रेष्ठ कसं आहे हे सांगण्याकरिता प्रत्येक मनुष्य अट्टहास करू लागला. आणि असा अट्टहास करता करता त्याच्यामध्ये वितंड निर्माण झालं, आणि धर्माच्या नावाखाली सर्वजण भांडण करू लागले. अशी अवस्था समाजामध्ये निर्माण झाली. त्यामुळे धर्मपालनामध्ये कठीणाई निर्माण झाली, फार काठिण्य निर्माण झालं. धर्माचं पालन कसं करावं हा प्रश्न सगळ्यात आधी प्रगट झाला. कोणता धर्म पाळावा, कशा पद्धतीने धर्म पाळावा कोणाला समजेना. अनेक मत प्रचलित झाले. त्याच्यामध्ये शाक्त मत प्रचलित झालं, कपालिकाचं मत प्रचलित झालं. असे वेगवेगळ्या प्रकारची मतं निर्माण झाले. शैव मत प्रचलित झालं, पांचरात्र त्यांनी मत प्रगट झालं, वैष्णव मत त्याला म्हणतात. असे अनेक मतं प्रगट झाले, आणि त्या प्रत्येक मतानं आपलं प्रस्थ तयार केलं. त्याच्यात अनेक प्रकारची भांडणं पाहायला मिळू लागले. जे कपालिक आहेत, कपालिक म्हणजे भैरवाचे भक्त, ते त्यांनी अशा पद्धतीने नरबळी देऊ लागले देवतांच्या समोर, आणि नरबली देऊन त्यांनी महाराज हत्या करू लागले. हिंसाचाराला त्यांनी उधाण आलं, आणि मग मात्र संपूर्ण धर्माची घडी विस्कळीत झाली. कोणाला त्यांनी महाराज धर्म समजेना, खरा धर्म त्यांनी महाराज लुप्त होऊ लागला. श्रेष्ठ असणारा धर्म, उच्चतम असणारा धर्म जर समाजाला कळाला नाही तर मग मात्र निम्न धर्मांची गर्दी वाढते. आणि तो धर्म जर त्यांनी कळाला नाही तर या गर्दीमध्ये तो लुप्त होऊन जातो, आणि त्याची जागा त्यांनी महाराज हे सामान्य धर्म घेतात, आणि ते त्यांचंच प्रस्थान मांडण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात. पण त्या काळामध्ये शंकराचार्य ज्या काळात प्रगट झाले त्या काळामध्ये अनेक द्वैतमतवादी जन्माला आले, जे वेदाला न मानणारे होते. वेदाला जे मानतात त्यांना आपण आस्तिक म्हणतो, आणि वेदाला जे मानत नाहीत त्यांना आपण नास्तिक म्हणतो. नास्तिको वेद निंदकः, पण वेदाची निंदा करणारे नास्तिक आहेत. नास्तिक मतवादी त्यांनी जन्माला आले. वेदच मान्य त्यांना होत नव्हता, वेदाच्या ठिकाणी अप्रामाण्य त्यांना वाटायला लागलं. त्या सगळ्यांमध्ये अग्रेसर जर कोण असतील तर बुद्ध मतवादी. म्हणून त्यांनी बौद्ध मत अशा पद्धतीने सर्वत्र प्रचलित होऊ लागलं. तसं तर भगवान बुद्धांचा अवतार झाला होता. जास्त कर्मकांडी उन्मत्त झाले आणि अहंकारानं भरले, म्हणून भगवंतानं स्वतःच बुद्ध अवतार धारण केला, आणि स्वतःच्याच तोंडानं वेदाची निंदा केली असं वर्णन आहे. पण बुद्धांचा अवतार झाला, पण त्याचा त्यांनी महाराज जास्त वहापोह झाला. आणि या अवतारामध्ये बुद्धांनी आणि वैदिक असणारे जे त्यांनी यज्ञ याग आदी करून परंपरा आहेत त्या परंपरांनाच न्यूनता आणली. म्हणजे कर्मकांड अशा पद्धतीने त्यांनी बंद करून टाकलं. इकडं कपालिकांचं त्यांनी नरबली द्यायचं काम चालूच होतं, हिंसाचार होत होता.
पण हिंसाचाराला कंटाळून त्या काळात असणारे जे राजे होते त्या राजांनी बुद्धांचा अनुयायी व्हायचं ठरवलं. जास्त हिंसाचार होता. कपालिक दीक्षा द्यायचे. दीक्षा दिल्यानंतर त्याच्या हातामध्ये कपाल म्हणजे असं एक माणसाची टवकी, ती जी टवकी तिची वाटी त्याच्या हातात द्यायची आणि त्याच्या हातामध्ये खड्ग द्यायचं. खड्ग म्हणजे तलवार. आणि अशा पद्धतीने एका हातात कपाल, एका हातात खड्ग, आणि भयंकर उग्र असणारे ते कपालिक त्यांचा हिंसाचार वाढायला लागला. आणि त्या हिंसाचाराला घालवण्याकरिता भगवंताचा त्यांनी महाराज, कारण हे वेदाच्या नावाखाली हिंसाचार करत होते, म्हणून तो हिंसाचार थांबवण्याकरिता देवाला बुद्ध अवतार घ्यावा लागला. आणि बुद्ध अवतार घेऊन भगवंताने, आज बुद्ध पौर्णिमा आहे, आज बुद्ध पौर्णिमा आहे, झाला बुद्धांचा अवतार. म्हणून भगवंतानं बुद्ध अवतार घेऊन आणि या कर्मकांडी लोकांना आळा घालण्याकरिता अट्टहास केला, त्यांचा विरोध केला. आणि बुद्धांचं मत सर्व लोकांना त्यांनी पटू लागलं. आणि मग मात्र त्यांनी बुद्धांचे अनुयायी झाले. ते अनुयायी झाल्यानंतर त्यांनी अनेक मठांची स्थापना केली. मग ठिकठिकाणी त्यांचे केंद्र निर्माण झाले आणि त्या केंद्रातून त्यांनी अशा पद्धतीने त्यांचा धर्म प्रसार व्हायला सुरुवात झाली. बुद्धांना बौद्धिक धर्मातील आलेल्या म्हणजे आपला जो धर्म आहे त्या धर्मात आलेल्या विकृतींना बाजूला करून आणि अहिंसात्मक समाजाची रचना करायची होती. भगवान बुद्धांना विकृती दूर करायची होती आणि अहिंसा तत्व त्यांनी जगाला वर्णन करून सांगत अहिंसा स्वरूपाच्या त्यांनी धर्माची स्थापना करायची होती. पण त्याला वेगळंच वळण मिळालं. परंतु पुढे त्यांच्या अनुयायांनी यज्ञयागालाच विरोध केला. यज्ञयागाला विरोध करून त्याचं खंडन दिलं. यज्ञयागाचं खंडन देता देता आणि त्या सर्व लोकांनी वेदाचंच खंडन द्यायला सुरुवात केली. आता वेद हा त्यांनी आपल्या सर्वांचा प्राण आहे. कोणत्या धर्माचे आपण आहोत असं जर म्हणलं तर लोक म्हणतात हिंदू धर्माचं आहे. तसं आपल्या धर्माचं खरं नाव हिंदू धर्म नाही. आपल्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म. हा सनातन वैदिक धर्म आहे. पण ही सनातन वैदिक धर्माची परंपरा आणि बौद्धांनी मोडीत काढली. सर्वत्र त्यांचंच मत प्रचलित झालं. आता त्यांना पुढे जाऊन त्यांनी महाराज जैनांची साथ मिळाली. पण जैन सुद्धा वेदाला मानत नाहीत आणि त्यांनी पण पुढे जाऊन थायमान घातलं. असे दोन मत त्यांनी फोपावले आणि समाजामध्ये त्यांनी वैदिक असणारी घडी बिघडून गेली. बौद्ध धर्माने श्रोत आणि स्मार्त कर्म बंद करून टाकले. दोन प्रकारचे कर्म, हे भूदेव ब्राह्मण आहेत ना, हे पूजापाठ करतात. हे पूजापाठ करतात दोन प्रकारानं करतात. एक श्रौत कर्म असतं आणि एक स्मार्त कर्म असतं. स्मार्त कर्म म्हणजे काय, श्रौत कर्म म्हणजे काय, याचा अर्थ समजून घ्या. श्रुतीने वर्णन करून सांगितलेलं कर्म याला श्रौत कर्म असं म्हणतात. श्रुती म्हणजे वेद. देवतांची पूजा वैदिक मंत्रांनी पण होते. आपण पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणतो, हे मंत्र वैदिक मंत्र आहेत. ही वैदिक मंत्राने केलेली पूजा, त्याला त्यांनी श्रौत कर्म म्हणतात. श्रुतीच्या माध्यमातून केलेलं कर्म श्रौत कर्म. आणि स्मार्त कर्म, स्मार्त म्हणजे स्मृतीच्या माध्यमातून केलेलं कर्म. अनेक स्मृती आहेत. श्रीमद भगवद्गीता सुद्धा स्मृतीच आहे. आता सगळ्यात जास्त ॲलर्जी जर कोणत्या स्मृतीची असेल तर मनुस्मृतीची. लोकांना ॲलर्जी झाली मनुस्मृती, म्हणतात तुम्ही मनुवादी आहात. आणि मनुवादी लोकांनी घुसखोरी केली म्हणले आपल्या संप्रदायामध्ये. संप्रदायाचा आणि वैदिक तत्वज्ञानाचा काहीच संबंध नाही म्हणतात. वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही. हे हिंदू म्हणणारे त्यांनी वारकऱ्यांमध्ये घुसलेत म्हणले. म्हणजे हा अशा पद्धतीने त्यांनी फूट पाडण्याचा अट्टहास आहे त्या लोकांचा. त्यांचं म्हणणं की हिंदू धर्माचा आणि संप्रदायाचा काय संबंध आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि दोन प्रकारचे कर्म प्राधान्याने केले जातात. ते श्रुतीप्रमाणे केले जाणारे कर्म आणि स्मृतीप्रमाणे केले जाणारे कर्म. त्याला प्रामाण्य दिलं जातं, विशेषत्व त्यांनी दिलं जातं. त्या स्मृती ग्रंथांमध्ये पुराण सुद्धा त्यांनी महाराज स्मृती ग्रंथ आहे. जे 18 पुराण आपण पाहतो सगळेचे सगळे पुराण स्मृती ग्रंथ आहेत.
म्हणून पुराणांमध्ये सुद्धा मंत्र आलेले आहेत. त्या पौराणिक मंत्राने सुद्धा भगवंताची पूजा केली जाते. म्हणून वैदिक मंत्राने आणि पौराणिक मंत्रांनी केली जाणारी जी पूजा आहे भगवंताची, ती मूर्तीपूजाच बौद्धांनी बंद करून टाकली. मूर्तीपूजेलाच त्यांनी अशा पद्धतीनं बहिष्कार टाकला. का त्यांनी हे झालं, भगवंताचं प्राकट्य का त्यांनी झालं, याचं कारण हेच आहे महाराज, की अशा पद्धतीनं दुराचार त्यांनी होऊ लागला. देवदेवतांचं विडंबन होऊ लागलं. जिथं देवदेवतांची मंदिरं होती त्या जागेवर बौद्धांची मठ झाले आणि मठ तयार करून त्यांनी महाराज सनातन वैदिक धर्म परंपरेचा अशा पद्धतीने ऱ्हास होऊ लागला. सर्व त्यांनी महाराज बौद्ध लोकांना बौद्ध दीक्षा देऊ लागले आणि दीक्षा देऊन आपले अनुयायी करू लागले. बौद्धानंतर त्यांचे जे त्यांनी अनुयायी आहेत ते वाममार्गी असल्यासारखे पापाचरण करू लागले. पाप आचरण करण्यामध्ये त्यांनी महाराज ते रथ होऊ लागले. त्यांच्याच धर्माचं त्यांनी प्रस्थ जास्त वाढलं आणि आता त्यांनी महाराज वैदिक सनातन धर्म लुप्तप्राय होऊ लागला. तेव्हा सर्वांना त्यांनी महाराज देवदेवतांना या सगळ्या गोष्टी कळू लागल्या. आपण ज्या वेळेला यज्ञ करतो ना, त्या यज्ञामध्ये यज्ञ करायच्या वेळेला देवदेवतांची पीठं स्थापन केली जातात. ती पीठं स्थापून त्या देवदेवतांचा आवाहन केलं जातं. आवाहन करून त्यांनी महाराज त्यांची स्थापना केली जाते. आवाहयामी स्थापयामी असं म्हणलं जातं. आणि त्या देवतांचं आवाहन करून त्यांची स्थापना करून त्या तिथं आलेल्या आहेत म्हणून त्यांना यज्ञातला भाग दिला जातो. त्या देवदेवतांचं नाव घेऊन स्वाहा स्वाहा असा स्वाहाकार केला जातो आणि मग तो भाग त्या देवदेवतांना प्राप्त होतो. आता बौद्धांनी यज्ञच बंद करून टाकले. बौद्धांनी देवदेवतांच्या पूजाच बंद करून टाकल्या. मग यज्ञ बंद झाल्यामुळे देवतांना भाग प्राप्त होईना. त्या देवतांना शक्ती आपल्याकडून प्राप्त होते. आता त्यांना ती शक्ती प्राप्त व्हायची बंद झाली, त्यांना भागच प्राप्त व्हायचा बंद झाला. विश्वास ठेवा, आपण रोज नित्यकर्म करतो. त्या नित्यकर्मामध्ये जर फार श्रद्धेनं तांब्याभर पाणी घेऊन तुम्ही पितरांच्या नावे जर त्यांनी महाराज समर्पित केलं तर तुम्ही अर्पण केलेलं जल हे पितरांना जाऊन भेटतं, प्राप्त होतं. कसं जातं, काय जातं, आता हे सगळं तुम्ही जर विचारत तर्क करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पण त्यांनी ठराविक एका गटाची सिद्ध व्हाल. हा महत्वाचा विचार आहे. मग तुम्ही तर्क करू नका. तुम्ही जर विश्वासू आहात, तुमच्या अंतःकरणात धर्माविषयी श्रद्धा आहे, तर मग मात्र त्यांनी महाराज हे तुम्ही मान्य करा. नैवेद्य देवाच्या समोर नेऊन ठेवला जातो. नैवेद्य काय देव खातो का असं म्हणणारे लोक आहेत महाराज. त्या नैवेद्याचा असणारा गंध आहे ना, तो गंध देव स्वीकारतो. त्या माध्यमातून तर नैवेद्य देवापर्यंत जाऊन पोहोचतो. तो देव सगळ्याच ठिकाणी आहे. तुमच्या भक्तीनं त्या नैवेद्यात प्रवेश केला की मग मात्र भगवंताला त्याचं ग्रहणच करावं लागतं. महत्वाची गोष्ट आहे. सूर्याला अर्घ्य दिलं जातं, ते जल त्याने ओतलं जातं, ते भगवंतापर्यंत पोहोचतच हा त्यातला भाग आहे. म्हणून हे सगळंचे सगळं आहुत्या टाकून देवदेवतांपर्यंत त्यांनी द्रव्य पोहोचवलं जात होतं. ते देवतांपर्यंत पोहोचवणं बंद झालं म्हणून देवतांनाही त्रास वाटू लागला. पृथ्वीमंडलावरती वैदिक धर्माचा ऱ्हास झाला आणि देवदेवतांना सुद्धा त्यांनी महाराज उपेक्षित व्हावं लागलं. अशी अवस्था निर्माण झाली. तात्कालीन स्थिती मी तुमच्या समोर सांगतोय. 2500 वर्षापूर्वीची अवस्था अशी होती. आणि मग मात्र आता जसे तुम्ही भगवे त्यांनी पताका लावलेले आहेत, राजरोज तुम्ही परमार्थ करत आहात, धर्मचिंतन करत आहात, असं धर्मचिंतन त्यांनी बंद पडलं. जिथं धर्मचिंतन करणारे दिसतील त्यांच्यावर आक्रमण होऊ लागले. गोमातेची निंदा होऊ लागली, ब्राह्मणांची निंदा होऊ लागली, यज्ञांची निंदा होऊ लागली, देवदेवतांची निंदा होऊ लागली. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पापाचरण त्यांनी महाराज वाढलं. भारतामध्ये अनेक मतांनी आणि संपूर्ण परंपरेला धर्माला खंड खंड करून टाकलं. धर्मांनी वेद पुराण दर्शन धर्मशास्त्राला त्यांनी मानणं सोडून दिलं. जसं आता झालेलं आहे, आता सुद्धा तशीच अवस्था आहे. आता लोकांना धर्म मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, संत मान्य नाही. जे उठल ते ज्याला काहीच समजत नाही, ज्याला कवडीची सुद्धा अक्कल नाही, आणि तो माणूस त्यांनी महाराज धर्मावर चर्चा करतो. आता
माईक हातात सापडला का लगेच ताबडतोब तो धुरतोच त्याच्यावर. वारकरी स्वतःला म्हणून घेणाऱ्या लोकांनी वारकरी संप्रदायात काय सांगितलं ते आधी बघितलं पाहिजे. खरं सांगा तुम्ही मला, वारकरी संप्रदायामध्ये शरणागती कोणाची सांगितली? पांडुरंगाची, है की नाही? पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे का राजकारणी नेत्याला शरण गेलं पाहिजे? हा, खरं खरं काय आहे? जो पांडुरंगाला शरण गेलेला आहे तो त्यांनी महाराज ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या मताला प्राधान्य देईल का एखाद्या सामान्य असणाऱ्या तीनपटासारख्या राजकारण्याला महत्व देईल? कोणाच्या मताला महत्व देईल? ज्ञानोबरायांच्या. आणि आता हे त्यांनी महाराज त्या राजकारण्यांना साहेब म्हणतात. आणि साहेबांनी असं सांगितलंय आणि म्हणून आम्ही तुमच्या समोर त्यांनी मांडतो आहोत. आता तुमच्या सप्ताहात आम्ही असं बोलल्यानंतर एखादा तुमच्यावर आक्षेप घ्यायचा की तुम्ही असं बोलावलं आणि हे असं बोलायला लागला का? आम्हाला तुम्ही तुमच्या शब्दांच्या प्रहारानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने छलनी कराल आणि तरी आम्ही काहीच बोलायचं नाही. कुठला नियम आहे? म्हणून मी वारकरी आहे ना, मला ज्ञानोबराय तुकोबरायांचं मत मान्य असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विचार आहे. मला कोण्या त्यांनी खरकट्याचं मत घेऊन त्यांनी लोकांच्या समोर मांडायचं आणि त्याचं गुलाम होऊन त्याचं मांडलिक होऊन आणि अशा पद्धतीने जगणं पसंत नाही. मी ज्ञानोबराय तुकोबरायांचा पाईक आहे, मग त्यांच्याच पद्धतीने त्यांनी वागेन. म्हणून हे अतिवादी आहेत महाराज लोक. अतिवादी नव्हे, शुद्ध या बीजाचा. ते शुद्ध बीजाचे नाहीत महाराज. तुकोबरायांचं प्रमाण आहे ते शुद्ध बीजाचे नाहीत. त्यांच्यात भेसळ आहे महाराज काहीतरी. 100% भेसळ असल्याशिवाय असं होऊ शकत नाही. अतिवादी नव्हे, शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा अंत्यज तो टाकाऊच आहे महाराज, अंत्यज आहे. वेदश्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठाचे वचन न माने जो. ज्याला वेद प्रमाण नाही, श्रुती प्रमाण नाही, ग्रंथ प्रमाण नाही, श्रेष्ठांचं वचन ज्याला प्रमाण नाही, तो अतिवादीच आहे आणि तो त्याने अंत्यज जातीचा टाकाऊच आहे. तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न तैसा तो दुर्जन शिवो नये. जसं त्याने मद्यपानाचं मिष्टान्न आहे ते त्याज्य आहे, तसा तो दुर्जन सुद्धा त्याज्य आहे महाराज. त्याला शिव सुद्धा नाही. हा महत्वाचा विचार आहे. हे जे आता त्यांनी लोकांच्या समोर सांगतात ना शहाणपणा, सनातन धर्मन वारकरीन हे वेगळे आहेत आणि फलाने आहेत. कोणाचे अनुयायी माहिती आहे? एकादशीच्या दिवशी मांस खातात. हे जे एकादशीच्या, त्यांना एकादशा सुद्धा कळत नाहीत, त्यांना काहीच परवान्या कळत नाहीत, त्या दिवशी मांस खातात. आणि पुढचा मुद्दा आहे का, हे सामान्य मांस खात नाहीत, यांना गाईचं मांस खायला आवडतं. आणि त्यांचे हे मांडलिक आहेत माईकवर बोलणारे. हा महत्वाचा. ते त्यांचं तत्वज्ञान सांगतात. ते त्यांच्याकरिता जाणते झालेले आहेत. अरे ते जाणते नाही, जंत आहेत. जाणते नाहीत ते, जंत आहेत, जंत. जे त्यांनी पचू देत नाहीत माणसाला. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांना खेळ मांडायचा आहे. असे त्यांनी महाराज देव धर्म शास्त्र न मानणारे जन्माला आले की मग मात्र त्यांचा बाप प्रगट होत असतो. हे लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून असंच झालं. म्हणून या बौद्धांनी आणि थैमान घातलं. निधर्मी लोक त्यांनी महाराज धर्म न मानणारे जन्माला येऊन त्यांनी त्रास सुरू केला. वेदाला त्यांनी, पुराणांना, दर्शन म्हणजे शास्त्रांना, धर्माला आणि मानणं सोडून दिलं आणि त्याच्या विरोधात प्रचार करू लागले. मानत तर नाहीच नाही, उलट आता त्याच्या विरोधात प्रचार सुरू झाला. भारतामध्ये आपला जो भारत आहे, भारत शब्दाचा अर्थ काय होतो? भा म्हणजे भक्ती आणि रत. भक्तीमध्ये रत असणारा जो देश आहे त्याला भारत असं म्हणतात. ए धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. हर एक बालक मोहन है और राधा एक एक बाला. राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, यह भारत देश है मेरा. जहाँ
जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती, भारत माता की जय। भारत, भा म्हणजे ज्ञान आणि रत, जो ज्ञानामध्ये रत आहे असा देश त्याला भारत असं म्हणतात. भा म्हणजे भक्ती, जो भक्तीत रत झालेला देश आहे त्याला भारत असं म्हणतात. ज्ञान आणि भक्ती दोन नाहीत महाराज, नावं दोन आहेत, फल मात्र एकच आहे. फार महत्वाचा विचार आहे. असं श्रेष्ठत्व आपल्या भारताला आहे. पण हा भारत त्यांनी महाराज अद्वैत मताच्या सूत्रामध्ये आणि एकसंघ झाला होता. इथं दिग्विजयामध्ये वर्णन करून सांगतात, पूर्वीचा भारत हा अद्वैत तत्वज्ञानाच्या सूत्रामध्ये आणि एकसंघ होऊन बांधला गेलेला होता. याच्यात वैदिक तत्वज्ञानच प्रचलित होतं. म्हणून तात्कालीन परिस्थिती फार दिव्य होती. यज्ञाच्या माध्यमातून यज्ञ नारायण प्रत्यक्ष प्रगट होत होता आणि सर्वांना त्यांनी महाराज कृपा प्रसाद प्राप्त करून देत होता. आता तोच भारत त्यांनी महाराज अनेक मतांनी खंड खंड झाला. वेगवेगळ्या मतांमध्ये त्यांनी खंडित झाल्या कारण लोकांना मतिभ्रम झाला. आता कोणत्या माध्यमातून प्रवास करायचा, कोणाच्या मागे जायचं, कोणाच्या माध्यमातून त्यांनी महाराज प्रवास करायचा समजेच ना. असे अनेक मतांमुळे त्यांनी महाराज लोक भ्रमित व्हायला लागले. ते भिन्न भिन्न संप्रदायामध्ये विभक्त झाले. सगळेच आपापल्या मतांचा प्रचार करायला लागले. प्रत्येकाचं मत स्वतंत्र तयार झालं आणि तो आपलंच मत घेऊन पळायला लागला. मग त्या मतांवरून त्यांनी महाराज एकमेकाच्या समोर वाद उपस्थित व्हायला लागले. हा म्हणतो माझंच मत श्रेष्ठ आहे, तो म्हणतो माझंच मत श्रेष्ठ आहे. तिथं ग्रंथकारांनी मत सांगितले, कोणकोणते मत आहेत आणि किती मत आहेत त्यांचं वर्णन आपण ऐकणार आहोत. पण एकाच त्यांनी धर्माची अखंडता खंड खंड झाली आणि द्वैतात्मक त्यांनी महाराज दृष्टिकोन सर्व लोकांचा तयार झाला. आता अशा महापुरुषाची आवश्यकता होती की या सर्व खंडांना एकत्र त्यांनी जोडून एक संघ करेल. आता वेळ आली होती की असा महापुरुष प्रगट व्हावा की जो त्यांनी महाराज या सगळ्या खंडांना, वेगवेगळ्या झालेल्या लोकांना त्यांनी एक संघ करून एकत्र आणील आणि एकाच धर्मछत्राखाली त्यांनी स्थापन करील. अशा महापुरुषाची गरज आता समाजाला वाटायला लागली होती. म्हणून ते सगळेचे सगळे मतं अवलोकन करून आणि त्या सगळ्या मतांचं खंडन देऊन त्या सर्वांवर त्यांनी वैदिक मत अशा पद्धतीने स्थापन करणारा महात्मा प्रगट व्हावा अशी या प्रकृतीला त्यांनी आस लागली होती. सगळेजण आपापले त्यांनी मतं मांडत होते. जैन धर्म हा वैदिक धर्माचा अप्रचारक ठरला, अप्रचारक होता. म्हणून अप्रचार सुरू झाला. जैनांनी अप्रचार सुरू केला. त्याच्यात अजून एक मत त्यांनी उपस्थित झालं, चारवाक. लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला नवीन वाटेल पण आता आचार्यांनी ज्या ज्या मतांचं खंडन दिलं ते मतं मला सांगावे लागतील ना. आचार्य का आले म्हणे, यांचं खंडन देण्याकरिता आले. हे कोण आहेत म्हणले, ते त्यांनी बौद्ध आहेत. हे कोण आहेत म्हणले, ते जैन आहेत. हे कोण आहेत म्हणले, ते चारवाक आहेत. चारवाक हे मत आहे महाराज, चारवाकाचं स्वतंत्र मत आहे. हा चारवाक काय करतो, त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराज भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची, तुकोबरा त्याला पाखंडी म्हणतात. हा चारवाक आहे, पाखंडी आहे महाराज. तो म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबेत, मस्त राहायचं म्हणतो, पाप नसतं आणि पुण्य नसतं. कर्ज काढायचं आणि तूप प्यायचं, ऋणम कृत्वा म्हणजे कर्ज काढायचं, आणि घृतम पिबेत, घृत म्हणजे तूप, तुपच प्यायचं. खायचं तर खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. अशी अवस्था ज्याची आहे, जो खाण्याकरताच जगतो, भोजन ही त्याची भक्ती आहे आणि मोक्ष भिक्ष त्याच्यात काही लिहिलेलंच नाही. मरण ते मुक्ती पाखंड्याची, तुकोबरा त्याला पाखंडी म्हणतात. म्हणून हा चारवाक आहे महाराज. या चारवाक मताचे लोक जन्माला यायला लागले आणि आपापलं मत घेऊन पळायला लागले. कनाद जन्माला आले. या कनादाचं मत स्वतंत्रच होतं. काही पौराणिक तयार झाले, ते पौराणिक मत मांडायला लागले. तुम्ही जर विचारसागर ऐकला असेल तर त्याच्यामध्ये पौराणिक मतवाद्याचंही खंडन दिलेलं आहे महाराज. हे पौराणिक मतवादी सुद्धा आपापलं मत अशा पद्धतीने मांडतात. ज्ञान विरुद्ध असणाऱ्या प्रक्रिया
मोक्ष प्राप्तीकरिता सुलभ असणाऱ्या प्रक्रिया विचारसागरात सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हे सगळे मतं पाहायला मिळतात. हे काय काय करतात, त्यांचे मतं कसे मांडतात त्याचं वर्णन आहे. म्हणून तुम्ही जर आठवणीत ठेवत असाल तर बघा, सगळ्यात आधी मत सांगितलं बौद्ध मत, नंबर 2 सांगितलं जैन मत, नंबर 3 सांगितलं चारवाक मत, नंबर 4 सांगितलं कनाद मत, नंबर 5 पौराणिक मत, नंबर 6 सांगितलं धातुवाद्याचं मत, हा धातुवादीमध्येच आला. त्याच्यानंतर मीमांसकाचं मत वर्णन करून सांगितलं. त्यानंतर शाब्दिकाचं मत म्हणजे वैयाकरणी त्याला असं म्हणतात, त्याचं मत सांगितलं. असे अनेक मतं निर्माण झाले आणि त्याचे ग्रंथ म्हणजे त्यांनी महाराज साहित्य निर्माण झाले आणि ते साहित्य हातात घेऊन त्यांनी जगामध्ये सर्वजण फिरू लागले. एकमेकाचं खंडन देण्यामध्ये त्यांनी महाराज जे व्यग्र झाले. असे अनेकाने आपापल्या आचारसंहिता निर्माण केली. हे आपले त्यांनी स्वतंत्र मत प्रस्थापित करून वेद प्रतिपादित धर्माची अवहेलना करू लागले. आता जो उठेल तो त्यांनी वैदिक धर्माची निंदा करू लागला. जो उठेल तो त्यांनी वैदिक धर्माला त्यांनी अशा पद्धतीने विरोध करू लागला. अशी अवस्था निर्माण झाली. आता तांत्रिक मतवादी पण आला. त्या तांत्रिक मतवाद्यांचं पण त्यांनी प्रस्थ वाढायला लागलं. हे तांत्रिक मतवादी आता पण आहेत, विज्ञानवादी. हे त्यांनी अनेक प्रकारचे मतं मांडायला लागले. त्यांचं वर्चस्व त्यांनी वाढायला लागलं. अजून आहे का, त्याच्यात पुन्हा त्यांनी महाराज जे वैदिक होते त्या वैदिकांनी सुद्धा आणि आपसात त्यांनी महाराज खंड खंड केले. मी तुम्हाला वेद न मानणाऱ्या लोकांचा आधी सांगितलंय. आता जे वेद मानित होते त्यांच्यात पण त्यांनी महाराज भांडण आहेत. त्यांच्यात काय भांडण आहेत म्हणे, शांकर मताचे त्यांनी महाराज स्वतंत्र आहेत, शैव मताचे त्याच्यात त्यांनी स्वतंत्र आहेत, शाक्त मतवादी शक्ती उपासक स्वतंत्र आहेत, त्याच्यात वैष्णव मतवादी स्वतंत्र आहेत, त्याच्यात त्यांनी गाणपत्य मतवादी स्वतंत्र आहेत. असे एवढे वेगवेगळे मतं त्यांनी महाराज, वैदिक धर्म जेवढा शिल्लक राहिला होता त्याच्यात पण एवढे मतांतर तयार झाले. आणि ते पण म्हणायला लागले आमचा गणपती श्रेष्ठ आहे, दुसरे मग आमचा शंकर श्रेष्ठ आहे, तिसरे म्हणले आमचा विष्णू श्रेष्ठ आहे. असे भांडणं सगळ्या लोकांमध्ये लागले. अशी अवस्था तात्कालीन स्थितीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष निर्माण झाली. आणि आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात प्रधान भयंकर त्यांनी मत जर कोणाचं निर्माण झालं असेल तर ते कपालिकाचं मत निर्माण झालं. कपालिक हा त्यांनी महाराज भैरवाचा उपासक आहे आणि तो त्यांनी महाराज वैदिक आहे. भैरवाची उपासना वेदात सांगितलेली आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं तो या वैदिकांमधलाच आहे. नास्तिक तर वेगळेच, या आस्तिकांमध्ये सगळ्यात भयंकर जर कोण असेल तर तो कपालिक पाहायला मिळाला. या कपालिकानं त्यांनी महाराज फार थैमान घातलं. त्या तांत्रिक मतांमध्ये सर्वात व्यापक मत त्यांनी असणारं जर कोणाचं असेल तर कपालिकाचं होतं. कपालिक हाडांच्या माळा गळ्यात घालत होता. त्याच्या गळ्यात, आपल्या गळ्यात तशी तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ, तशी कपालिक संप्रदायामध्ये माळ घालायची म्हणलं का हाडकांची माळ घालायची. अशी त्याच्या गळ्यामध्ये हाडांची माळ. त्याच्या माणसाच्या खोपडीमध्ये अन्न ग्रहण करत होता. त्याला कपाल हातात घेत होता ना, माणसाची खोपडी, मेलेले माणसं त्यांनी महाराज जाळले की त्याची खोपडी घ्यायची आणि त्या खोपडीत त्यांनी जेवण करायचं. हे कपालिकाचं लक्षण आहे. तो कायमस्वरूपी स्मशानात राहत. त्याचं राहण्याचं ठिकाण म्हणजे स्मशान. त्याचं खाद्य जर काय असेल तर त्यांनी मांस खाणं हे कपालिकाचं खाद्य होतं. आणि अखंड श्रीसंग करणं हे कपालिकाचं लक्षण आहे. याचं राहणं, आहार विहार सामान्य जनतेच्या पेक्षा त्यांनी वेगळाच होता. आतंक निर्माण केला होता. जे नास्तिक मतवादी होते ते सुद्धा कपालिकांना घाबरत होते. आणि आस्तिक मतवादी म्हणजे वेदाला मानणाऱ्या जेवढ्या परंपरा होत्या त्या सगळ्या परंपरांमध्ये कपालिकानं जास्त थैमान घातला होता. या कपालिकांनी शंकराचार्य प्रगट झाल्यानंतर शंकराचार्यांना आघोर प्रयोग सुद्धा केले. जैनांनी सुद्धा त्यांनी शंकराचार्यांवर आघोर प्रयोग केले मारण्याकरता. असे भयंकर असणारे आपण पुढे चरित्रात ते पाहणार आहोत. आणि अशा पद्धतीने भयंकर स्थिती निर्माण झाली होती. ते आतंक निर्माण केलं होतं. त्यांचे लाल डोळे, लडखडणारी त्यांनी वाचा, हे सगळं त्यांनी ऐकून सगळे लोक त्यांना घाबरत होते. त्यांची अत्याधिक प्रबलता निर्माण झाली होती. हे आणि शैव पर्वतावर राहत होते. त्या पर्वतावर राहत असताना, हा पर्वत त्यांनी कर्नाटकात आहे.
कर्नाटकामध्ये कपालिकांचं जास्त प्रस्थ वाढलं होतं. अशा अवस्था निर्माण झाली होती. या कपालिकांचा सरदार होता, जो मुख्य होता कपालिकांचा, त्याचं नाव होतं क्रकच. काय नाव होतं? क्रकच हे त्याचं नाव होतं. हा क्रकच उन्मत्त झालेला होता आणि तोच त्याचा त्यांनी प्रचार प्रसार करत होता. त्याच्याकडे त्यांनी हत्यार होते, धारदार हत्यारा घेऊन फिरत होता. तो भयंकर असणारा आतताई होता. आतताई कोणाला म्हणतात माहिती आहे? जो ब्राह्मणाची हत्या करतो त्याला आतताई म्हणतात. जो गोमातेची हत्या करतो त्याला आतताई म्हणतात. जो दुसऱ्याची बायको पळून नेतो त्याला आतताई म्हणतात. जो दुसऱ्याचं पीक जाळून टाकतो त्याला आतताई म्हणतात. जो लहान लेकरांना मारतो त्याला आतताई म्हणतात. जो स्त्री हत्या करतो त्याला आतताई म्हणतात. हा त्यांनी महाराजा क्रकच आणि शस्त्र हातात घेऊन फिरत होताना आतताई होता. हा कोणालाही सापडेल त्याचा घात करत होता, अशी त्याची अवस्था होती. तो भयंकर आतताई होता. तुम्ही बघा, राम अवतार झाला, रावणासारखे कुंभकर्णासारखे जन्माला आले, त्यांचा निपात करण्याकरिता प्रभूंना राम रूपात प्रगट व्हावं लागलं. कृष्ण अवतार झाला, कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे जन्माला आले, त्यांना मारण्याकरिता भगवंताला कृष्ण रूपानं प्रगट व्हावं लागलं. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता वराह नरसिंह रूप धारण करावे लागले. तसं या काळामध्ये सुद्धा हे क्रकच्यासारखे राक्षसच उन्मत्त झाले होते आणि हे त्यांनी महाराज त्यांचा पंथ चालवण्याकरिता अट्टहास करत होते. आता या आतताई लोकांचा त्यांनी महाराज कशा पद्धतीने संहार करावा, त्यांना कसा आळा घालावा, हा प्रश्नच होता. आणि तो क्रकच, त्याच्या मनात एखादा मनुष्य भरला की त्याच्या समोर शास्त्रार्थ करण्याकरिता जात होता आणि शास्त्रार्थ करून त्यांनी महाराज त्याचं खंडन करत होता. आपलं मत त्यांनी महाराज त्याच्यावर स्थापन करून बळजबरी त्याला दीक्षित करत होता. बळच आपल्या मतात घेऊन त्याला दीक्षा द्यायची आणि त्याला सुद्धा कपालिक करून टाकायचं, असा त्याचा धंदाच होता महाराज. म्हणून हत्याराचा धाक दाखवून त्यांनी महाराज अनेकांना त्यानं दीक्षित केलं आणि कपालिकांचं सैन्यच तयार केलं. त्या सैन्य त्यांनी बरोबर आपल्या घेऊन तो त्या परिसरामध्ये फिरू लागला आणि फिरून त्यांनी महाराज सामान्यांवर अत्याचार करू लागला. सर्वत्र हाहाकार झाला. त्राहिमाम त्राहिमाम सर्वजण त्यांनी म्हणू लागले. सामान्य लोक त्यांनी महाराज आणि घाबरून पळू लागले, भीतीनं त्यांनी महाराज मरू लागले. अशी अवस्था निर्माण झाली. त्या कपालिकाचं मत आहे, मंतनो न तंतो नो न किंपि जान झानन चनो किंपि गुरु पस्सादा मज्जंपि आओ महिलम रमामो मोक्यम च जानो कुलमग्न लग्ना, असं त्यांनी श्लोक तिथे लिहिलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो, तो कपालिक त्यांनी म्हणतो, त्याचं मत असं आहे, तो म्हणतो मी मंत्र जाणत नाही, मी तंत्र जाणत नाही, आमच्या समोर दुसरं कोणत्याही प्रकारचं ज्ञान मी मानत नाही, मला तर एकच इष्ट वस्तू माहिती आहे, ती म्हणजे माझा गुरु. आता तो कपालिकाचा जो गुरु आहे त्यालाच तो प्रधान मानतो. तोच त्याने गुरुचा प्रसाद माझ्याकरिता श्रेष्ठ आहे. मला ध्यानाची गरज नाही, ध्यान साधनेविषयी मला कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाही. आम्ही मद्यपान करतो आणि रमणी सोबत रमण करतो, हे त्याचं मत आहे. कोणाचं? कपालिकाचं मत आहे. आणि कुल मार्गानेच अनुरक्त होऊन याच सरळ मार्गाने मोक्ष प्राप्त करून घेतो. म्हणजे तो मोक्ष प्राप्ती करताच निघालेला आहे, पण त्याचा मोक्ष प्राप्तीचा मार्ग हा आहे मद्यपान करणे, मांस खाणे आणि स्त्रियांबरोबर रमण करणे आणि त्याच्या गुरुनं सांगितलेलं त्यांनी साधनेचा अवलंबन करून, म्हणजे कुल मार्ग म्हणजे कौल मार्ग, हिंसेचा मार्ग, या मार्गाने त्यांनी साधना करून मोक्ष प्राप्तीपर्यंत जाणे, हे कपालिकाचं त्यांनी मी वर्णन करून सांगितलं. असा दुराचार शंकराचार्यांच्या काळात झाला होता, म्हणून शंकराचार्यांनी यावं लागलं महाराज. म्हणून प्रत्यक्ष भगवान शंकराला प्रगट व्हावं लागलं. अशा प्रकारचे लोक जन्माला आले, म्हणून शाक्त जन्माला आले. हे शाक्त आहेत म्हणजे शक्तीचे उपासक आहेत, देवीची उपासना. शक्ती उपासना भारतवर्षामध्ये वैदिक कालापासून चालत आलेली आहे, जुनी उपासना आहे शक्ती उपासना. पण या शाक्त मतामध्ये जे प्रतिपादन केलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथांना आगमतंत्र असं म्हणतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्याला काय म्हणायचं? आगमतंत्र म्हणायचं. असं आगमतंत्र त्यांनी प्रगट झालं. त्या आगमतंत्रामध्ये 3 प्रकार आहेत महाराज, सात्विक, राजस आणि तामस, असे 3 प्रकारचे आगमतंत्र आहेत. आगम हा जो ग्रंथ आहे
हा भगवान शंकरापासून प्रगट झालेला आहे. तुम्ही दोन त्यांनी नाव ऐकले, आगम आणि निगम. निगम हा शब्द ऐकले. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे तंत्र, तंत्रशास्त्र. हे तंत्रशास्त्र भगवान शंकरानं प्रतिपादन करून सांगितलं. म्हणून भगवान शंकर स्वतः तंत्र सांगण्याकरिता त्यांना भैरव असं म्हणतात. आणि ते तंत्र जिच्या समोर सांगितलं तिला भैरवी असं नाव प्राप्त झालं. म्हणून भैरवाने भैरवीला हे तंत्र सांगितलं, त्याला आगम असं नाव त्यांनी प्राप्त झालं. या आगमामध्ये सात्विक, राजस, तामस त्यांनी महाराज हा प्रकार पडले. जे सात्विक भाग आहे त्याला तंत्र म्हणतात, तंत्रशास्त्र. राजस भाग आहे त्याला यामल असं म्हणतात, यामल. हा, आणि त्यातला जो तामस भाग आहे त्याला डामर असं नाव आहे. काय नाव आहे? डामर. डामर तंत्र, हा, यामल तंत्र आणि फक्त तंत्र, असे 3 प्रकारचे तंत्र आहेत. जे तंत्र आहेत, आता सध्या पण तंत्र प्रचलित आहेत. आपण गायत्री उपासना करतो की नाही, त्या गायत्री उपासनेमध्ये तंत्र आहे. फार महत्वाचा विचार आहे. यंत्र, मंत्र आणि तंत्र या 3 गोष्टी असतात. पण गायत्री यंत्र पण आहे, गायत्री मंत्र पण आहे, गायत्री तंत्र पण आहे. काय तंत्र आहे त्याचं? त्या गायत्री मंत्राचा जप जर करायचा असेल तर त्या जप करण्याकरिता तुम्हाला आणि छंद असतात, ऋषी असतात, देवता असतात, न्यास असतात, विनियोग असतात. करता की नाही तुम्ही? हा, ज्यांना ज्यांना गायत्री मंत्राचा उपदेश झालेला आहे त्यांना हे सगळं करावं लागतं. त्यांना करन्यास करावे लागतात, त्यांना त्यांनी महाराज अंगन्यास करावे लागतात, असे न्यास करावे लागतात. त्यांना छंद, ऋषी, देवतांचं उच्चारण करावं लागतं. या सगळ्या पद्धतीने त्यांनी ती विधी अशा पद्धतीने मंत्राचं करणं याला तंत्र असं म्हणतात. ते त्याचं तंत्र आहे. आणि ते तंत्र त्यांनी महाराज सात्विक असणारं तंत्र आहे. गायत्री उपासना काही त्यांनी अघोर उपासना नाही, ही सात्विक उपासना आहे म्हणून त्याला तंत्र म्हणतात. त्यातली राजस उपासना जी केली जाते त्याला यामल असं म्हणतात. आणि जी त्यांनी महाराज तामसी उपासना केली जाते त्याला डामर असं म्हणतात. हे जे तंत्र आहेत भगवान शंकराची 5 मुख आहेत. या 5 मुखातून त्यांनी महाराज हे तंत्र आगमशास्त्र प्रगट झालेलं आहे 5 मुखातून भगवान शंकराच्या. म्हणून त्यांनी या आगमाचे 5 आमनाय प्रगट झालेले आहेत. 5 आमनाय आहेत. त्याच्यामध्ये पूर्व आमनाय, दक्षिण आमनाय, पश्चिम आमनाय, उत्तर आमनाय आणि ऊर्ध्व आमनाय, असे 5 प्रकारचे आमनाय आहेत. आणि या आमनायाच्या माध्यमातून आणि शाक्त मताचा त्यांनी महाराज प्रचार होत असतो. याचे 3 प्रधान असणारे भारतामध्ये प्राचीन केंद्र आहेत, शाक्त मताचे केंद्र आहेत. त्याच्यामध्ये केरळ, काश्मीर आणि कामाख्या असे 3 प्रधान केंद्र आहेत. शक्ती उपासकांचे केंद्र सांगतो. सुरुवातीला शक्तीपूजा सात्विक स्वरूपात होत होती. नंतर त्यांनी लालची आणि लोभी असणाऱ्या उपासकांनी तिला तामसी बनवलं. आणि मग मात्र जास्त प्रमाणात उपद्रव होऊ लागले त्या देवीच्या नावासमोर. आणि अशा पद्धतीने त्यांनी महाराज बळी द्यायला सुरुवात केली. आजही बळी देतात लोक देवाच्या नावाखाली. आणि म्हणून पशु हत्या केली जाते, नरबली दिले जातात. आम्ही गेलो तिकडं कामरूपला दर्शनाला, तिकडं आजही बळी द्यायची प्रक्रिया आहे. रेडा बळी देतात. आपल्याकडचे गेलते लोक रेडा बळी द्यायला, म्हणून त्यांनी रेडा बळी दिला जातो कामाख्याला. तिथं त्यांनी महाराज रेडा बळी. आम्ही दर्शनाला गेलो बारीला लागून, आणि रेड्याचंच मुंडकं होतं ठेवलेलं. आम्हाला वाटलं नकली असेल, शोपीस असं ठेवलं असेल असं वाटलं गडीवर. पण नंतर ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, निरागस असणारं एक टोनगा आणलं होतं आणि ते उभं केलं होतं. त्याला कापणार होते, आम्ही कापायला नाही थांबलो. पण खरं सांगतो प्रत्यक्ष आम्ही पाहिलं ते, म्हणून त्याचा बळी त्यांनी दिला जातो. मग देवीच्या समोर बळी द्यायला सुरुवात केली. तुकोबाराय सुद्धा रागावले. ते शाक्ताला म्हणतात शाक्ताची माय गधडी, भोंक तसे तिला गधडी म्हणले म्हणत ते. ती भोंक तसे. तुकोबारायांच्या मनात काय देवीविषयी अनादर आहे असं नाही. तुकोबारायांच्या मनात भगवतीविषयी आदर आहे महाराज. तो आदर व्यक्त करताना एका ठिकाणी म्हणले, केली कास्याची जगदंबा परी कासे नव्हे आंबा. म्हणजे तुकोबाराय आदरार्थी त्यांनी आंबेविषयी बोलतात. मग शाक्त जो आहे तो त्या शक्तीची जी उपासना करतो तो अशा पद्धतीने आघोर उपासना करतो. म्हणून तुकोबाराय रागावले.
पण तुकोबारायांचं मत जे आहे ना, ते शंकराचार्यांचंच मत आहे. पण हे जे त्यांनी बळी देणारे देवदेवता आहेत, त्यांची बली प्रथा बंद करण्याकरिता, शाक्ताचं मत खंडित करण्याकरिता शंकराचार्यांचं प्राकट्य झालं. म्हणून नाथ महाराजांनी विचारपूर्वक शब्द वापरले. वंदू आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुरू आणि सांडोनी कर्मठतेचा विचारू. हे बळी देणं, या ज्या सगळ्या प्रक्रिया करणं, ही कर्मठता आहे. आणि ही कर्मठता घालवण्याकरिता शंकराचार्यांचं प्राकट्य होणार आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून शाक्तांचं मत त्यांनी महाराज अशा पद्धतीचं आहे. आता आपण कपालिकाचं मत ऐकलं, आता आपण शाक्ताचं मत त्यांनी पाहिलं. आता गाणपत्य मत आहे. गाणपत्य म्हणजे गणपतीची उपासना करणारे, त्या उपासकांना गाणपत्य असं म्हणतात. ही उपासना सुद्धा त्यांनी महाराज आणि वैदिक असणारी उपासना आहे. म्हणजे वेदाला मानणारे आहेत, उपासना करतात, पण त्यांच्यामध्ये सुद्धा तामसिकता वाढू लागली आणि ते सुद्धा त्यांनी गाणपत्य तंत्र निर्माण करून आणि अशा पद्धतीनं लोभानं ती साधना करू लागले. म्हणजे गाणपत्य मतही फोपावलं. त्यानंतर त्यांनी महाराज पुढचं मत आहे वेदाला मानणाऱ्यांपैकी पाशुपत मत, जे त्यांनी भगवान शंकराची उपासना करणार आहेत. या पाशुपत मतामध्ये आणि 5 पदार्थ मानले जातात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला हे कशाला सांगतो, आम्हाला शंकराचार्यांचं चरित्र सांगायचं आहे. मी चरित्रच सांगतोय. शंकराचार्य का प्रगट झाले, कोणतं कार्य करण्याकरिता प्रगट झाले, का त्यांचा अवतार झाला, हे मला सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय. हे त्यांनी पाशुपत मतामध्ये 4-5 पदार्थ आहेत. कार्य, कारण, योग, विधी आणि दुःखांत, असे 5 त्यांनी पदार्थ मानले. कार्य म्हणजे काय, ज्याला स्वतंत्र शक्ती नसते ते कार्य, यात जीव जडाचा समावेश होतो. जीवाला स्वतंत्र शक्तीने, जीव हा देवाच्या आधिपत्याखाली कार्य करतो. जडाला स्वतःचं सामर्थ्य नाही, म्हणून जड स्वतः त्यांनी हालचाल करू शकत नाही. म्हणून ते कार्य आहे. जीव हे कार्य आहे आणि जड हे कार्य आहे, असं मत आहे पाशुपत मत. महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर कारण सांगितलं. काय कारण आहे म्हणे, सृष्टी, संवाद, अनुग्रह करणारा महेश्वर हेच कारण आहे. या सृष्टीला निर्माण करणारा जो महेश्वर भगवान शिव आहे, तोच याचं कारण आहे. ज्ञानशक्ती व प्रभुशक्ती युक्त असल्या कारणाने त्याची प्रातिभाषिक संज्ञा पती आहे. तो सृष्टीला केवळ निमित्त कारण आहे, उपादान कारण नाही, असं ते मानतात. पण त्याला पती समजतात, जगतपती. पण त्याला त्यांनी उपादान कारण मानत नाहीत. तो फक्त निमित्त आहे, निर्माण करणार आहे, असं त्यांनी मानलं जातं. तो कारण आहे. याच्यानंतर योग सांगितला. म्हणून चित्ताच्या द्वारा आत्मा आणि ईश्वराचा संबंध म्हणजे योग. आत्मा आणि ईश्वर यांचा संबंध जाणणं, याचं नाव आहे योग. आता आत्म्याचा आणि ईश्वराचा संबंध होत नाही. आत्मा सच्चिदानंद घन आहे, त्याचं ऐक्य त्यांनी होतं, पण ते वाच्यार्थाशी कसं होईल, लक्षार्थाशी होईल. म्हणून हे पाशुपत मत असं आहे की जे आत्म्याचा ईश्वराशी संबंध सांगणार आहे, असं मत पाशुपत मत आहे. यानंतर त्यांनी 4था मुद्दा त्यांच्यातला आहे विधी. म्हणून महेश्वराची प्राप्ती करण्यासाठी वापरात येणारी जी क्रिया आहे त्याला विधी असं म्हणतात. म्हणजे शंकराला प्राप्त करून घेण्याकरिता जो क्रिया आहे त्याला विधी असं म्हणतात. आणि दुःखांत, प्रत्येक जीव आणि मिथ्या ज्ञान, अधर्म तसेच पशुत्व अशा मुलाने युक्त असतो. त्यांच्या मतामध्ये प्रत्येक जीव हा अधर्मानं युक्त आहे, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मिथ्या ज्ञान आहे आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी पशुत्व आलेलं आहे, पशुबुद्धी निर्माण झालेली आहे. मी मनुष्य आहे, मी त्यांनी अमुक आहे, जन्मणारा मरणारा, ही पशुबुद्धी आहे. अशी पशुबुद्धी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे, त्यानं तो युक्त आहे. असे मल जेव्हा कायमस्वरूपीचे निवृत्त होतात तेव्हा त्याला दुःखांत किंवा मोक्ष असं म्हणतात. म्हणजे पाशुपत मतामध्ये याला मोक्ष असं म्हणतात. पशुबुद्धी जावी, त्याच्यानंतर त्यांनी अधर्म जावा, मिथ्या ज्ञान संपावं, म्हणजे मोक्ष होतो, असं पाशुपत मत आहे. असे अनेक मत आहेत महाराज. अजून ते आपल्याला त्यांनी ऐकायचे, लक्षपूर्वक ऐका. अजून मत आहे पांचरात्र मत. पांचरात्रागमन नावाचा एक ग्रंथ आहे आणि तो त्यांनी वैष्णव मताचा ग्रंथ आहे. ते हे जे मत आहे हे वैष्णव मत आहे, हे वैष्णव आगम आहे, त्याला पांचरात्र असं नाव दिलेलं आहे. या मतामध्ये जीव आणि ब्रह्माच्या एकतेचं प्रतिपादन केलेलं आहे, पण ते विवर्तवाद मानित नाहीत.
त्यांना विवर्तवाद मान्य नाही. आता सगळ्या लोकांना वादच मान्य नाहीत माहीतच नाहीत. त्याच्यामुळे विवर्तवाद कसा कळेल? आजच्या दिवस काही कळणार नाही, उद्यापासून चरित्र सुरू होईल ना, मग बरंचसं काही कळेल. मग ते कुठं प्रगट होणार आहेत? ते केरळ प्रांतामध्ये, कालडी गावामध्ये, आलमाई नदीच्या, पूर्णा नदीच्या काठावर शिवगुरू नावाचे ब्राह्मण आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव आहे आर्यंबा. त्यांनी केलेली तपश्चर्या, भगवान शंकराची प्रसन्नता, असं चरित्र भाग सुरू झाला की मग मात्र तुम्हाला पुढचं चरित्र कळेल. आता जी बडबड चालली याच्यातलं काही तुम्हाला समजणार नाही. पण तुम्ही मात्र मागे राहू नका. तुमच्या मेंदूला चालना देत राहा. हे काय चाललंय नेमकं लक्षात घ्या. आम्ही ठरवलेलं आता याच कथा सांगायच्या, जास्त शंकराचार्यांचं चरित्र सांगायचं. म्हणून फार चांगलं हे तुमच्यामुळं आमच्या डोक्यात हे फॅड घुसलेलं आहे. आता जिकडं जाईन तिकडं शंकराचार्यांचं चरित्र सांगायचं. आता आमचा जन्म समजा तेवढ्याकरता झाला, आपण समर्पणच त्यांच्याकरता केलंय म्हणल्यावर काय हरकत आहे चरित्र सांगायला. जे ठेवतील ते ठेवतील म्हणून अशा पद्धतीने चरित्र सांगायचं. म्हणून हे विवर्तवाद मानित नाहीत. त्यांच्या दृष्टीने म्हणजे वैष्णव मताच्या दृष्टीने आणि परिणामवादच सत्य आहे. ते परिणामवाद मानतात, ते त्यांनी विवर्तवाद मानित नाहीत असं त्यांचं मत आहे. अशा प्रकारे धार्मिक जगतामध्ये आस्थाव्यस्तता निर्माण झाली. सर्वजण स्वतंत्र मत मांडू लागले आणि आपलंच मत सत्य आहे असं सर्वांच्या समोर सांगू लागले. किती मतं झाले? नास्तिक मतं फार झाले महाराज. जे वेदाला मानत नाहीत त्यांची मतं आपण त्यांनी नावं ऐकली ते फार जास्त आहेत. ते आपापले मत घेऊन फिरतात. सगळ्यात आधी आपण पाहिलं त्यांनी बौद्ध मत, नंतर जैन मत पाहिलं, नंतर चारवाक पाहिला. हे त्यांनी वेदाला न मानणारे आहेत महाराज. यांची मतं भयंकर आहेत. त्याच्यात त्यांनी महाराज वेदाला मानणारे, त्या मानणाऱ्यांमध्ये त्यांनी कनाद वेदाला मानतो, त्याचं वैशेषिक शास्त्र आहे. पौराणिक वेदाला मानतात, धातुवादी वेदाला मानतात, मीमांसक पण वेदाला मानतात. वैयाकरणी म्हणजे त्यांनी शाब्दिक व्याकरण मानणारे ते पण वेदाला मानतात. भट्टमत आदी करून हे वेदाला मानणारे आहेत. मग ते वेदाला मानणारे आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज शैव मत, शाक्त मत, वैष्णव मत, गाणपत्य मत असे मत त्यांनी आपण पाहिले. त्या सगळ्या मतांमध्ये भयंकर मत जर कोणाचं वाटलं असेल तर कपालिकाचं मत आहे. मग एकच धर्म आहे आणि एका धर्मामध्ये एवढे मत निर्माण झाले. आता न मानणाऱ्यांचा तांडा वेगळाच. त्यांनी हातात शस्त्र घेऊन त्यांनी धर्म बुडवायला सुरुवात केली. आणि जे धर्माला मानत होते, जे वेदाला मानत होते, त्यांनी आपसात भांडणं सुरू केले. आणि अशी अवस्था त्यांनी निर्माण झाली. आणि असं वातावरण त्याने निर्माण झाल्यानंतर सर्वत्र अधर्म पसरला आणि धर्माला ग्लानी आली. धर्माच्या आड विषय भोग लोक त्यांनी घेऊ लागले. धर्माचं नाव करून त्यांनी महाराज मांस खाऊ लागले. कपालिक मांस खातो धर्माचं नाव सांगून, शाक्त मांस खाऊ लागला धर्माचं नाव सांगून, गाणपत्य अनाचार करू लागला धर्माचं नाव सांगून. शैव आणि शाक्त आणि हे त्यांनी महाराज आपापली मतं मांडू लागली धर्माचं नाव सांगून. अनाचार सर्वत्र माजला. लोक आपल्या कृत्यावर धर्माची मोहर लावून स्वतःला योग्य सिद्ध करू लागले. हे सगळे अनेक मतवादी आणि वाईट कृत्य करू लागले, पण लेबल मात्र त्यांनी धर्माचं लावायला लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? म्हणजे कीर्तन करू लागले. लेबल कशाचं आहे? कीर्तनाचं. बंडल मात्र कीर्तना करता नसतो. हा महत्वाचा विचार आहे तुमच्या लक्ष. मला आता कोणाची उडवायची नाही, पण लेबल कशाचं आहे? धर्माचं. आणि धर्माचं लेबल लावून त्यांनी महाराज ठरवून प्रपंच केला जातो. प्रपंच ठरवून केला जातो. फोन करतात जर कमी पडले तर. चांगल्यांचे नाव ऐकलो मला तर चक्करच यायला लागली. फार चांगल्याचं नाव सांगितलं एक जणांनी मला. कमी पडलं म्हणून 8 दिवस सलग फोन करीत होता. तेवढं बघा. आणि शेवटी SMS लिहून पाठवला. SMS लिहिला, कृपया मी तुमच्यामुळे कीर्तनाला आलो होतो, संयोजकांना तुम्ही सांगा. आणि कृपया शब्द कशा करता घातला? माझा फोन ब्लॉक करू नका. म्हणजे तुम्ही आता मी फार तुम्हाला संपर्क करायला लागलो, मग माझा नंबर जर तुम्ही ब्लॉक केला तर मी संपर्क कोणाला करायचा हा प्रश्न आहे. लेवल कशाचा आहे? कीर्तनाचं.
अशा पद्धतीने लेबल कीर्तनाचं लावलेलं आहे आणि शुद्ध प्रपंच आहे. असंच झालं मग हे. त्यावेळेस अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. हे काय जीवनमुक्त आहेत हा, का काय ब्रह्मवेत्ते आहेत, का काय धर्मवेत्ते आहेत, का काय तपस्वी आहेत, काय केलं यांनी तपश्चर्या हेच मला समजना अजिबात. खरं सांगतो मी तुम्हाला. आणि अर्थवेत्ते, हा बस अर्थवेत्ते, अशी अवस्था निर्माण झाली. इथं तसंच लिहिलं, सर्वजण स्वतंत्र मत मांडू लागले आणि लेबल मात्र त्यांनी मला धर्माचं लावायला लागले. त्यावेळेस धार्मिकांनी त्या काळामध्ये धार्मिकांनी डाकूंचा बोलबाला झाला. स्वतःला धार्मिक म्हणून घेणारे डाकू झाले आणि त्यांचा बोलबाला झाला. सेम आत्तासारखीच कंडिशन झाली नाही का. त्याच्यामुळेच कदाचित शंकराचार्यांचं मत परत प्रगट व्हायला लागलं असेल, असं असू शकतं, सांगता येत नाही. आता अशीच अवस्था आहे. डाकूच आहेत महाराज ते. त्यांना लोकांनी नावं ठेवले पिस्तुल्या. हे नाव प्रचलित झाले पिस्तुल्या, हे नावच आहेत महाराज डायरेक्ट. त्यांना तोंडावर लोक जाब विचारायला लागले ना, महाराज तुम्ही वारकरी आहात ना. आणि वारकरी असून त्यांनी महाराज तुम्ही अशा पद्धतीनं हे सगळं काय करता म्हणून जाब विचारायला लागले लोक. आता विचारणार नाही मग काय करतील म्हणून डाकू इथं स्पष्ट लिहिलंय महाराज. आता हे काय झालं, हा जो ग्रंथ आहे ना शंकर दिग्विजय, आणि त्यातले त्यांनी ठराविक असणारे मुद्दे आपल्या समोर सांगण्याकरिता हे असं लिहून माझ्या समोर आणलंय मी. आता मी माझ्या मनातला अजिबात सांगत नाही. त्याच्यात जे त्यांनी लिहिलेलं आहे तेच मी तुमच्या समोर सांगतोय. फक्त त्याच्यात संस्कृतात लिहिलंय आणि याच्यात मी मराठीत करून अशा पद्धतीने आणलंय. म्हणून ते मराठीत आहे. याच्या स्पष्ट शब्द आहे की धार्मिकांनी डाकूंचा बोलबाला झाला, योगायोग झाला. म्हणून अशा पद्धतीने धार्मिकता लोकांच्या समोर त्यांनी सांगणारे डाकू प्रत्यक्ष पाहायला मिळू लागले. सामान्य जनतेकडून त्यांनी धनाचं शोषण करू लागले. म्हणजे त्या काळात सुद्धा धनाचं शोषण होत होतं, आजही तेच व्हायला लागलं. सामान्य जनतेकडून धनाचं शोषण, त्यांचा काय दोष नाही. ते काय बळच तुमच्याकडून बंडल नेते थोडेच. तुम्ही देताना सगळ्यात मोठे डाकू तर तुम्ही आहात. सगळ्यात ते डाकूपणा करतील त्यावेळेला करतील. सगळ्यात मोठा डाकूपणा तर आपल्या अंगात आहे. आपल्याला जास्त हौस आहे महाराज. आपल्या मेंदूत तो किडाच आहे. तो त्याने वळवळ करीत राहतो महाराज. तो शांत बसत नाही. मग त्याला या सगळ्या गोष्टींची हौस असते. हाच डाकूपणा आहे. म्हणून त्यांनी महाराज धन लुबाडलं जाऊ लागलं, धनाचं शोषण होऊ लागलं, सर्वांचं मनोबल त्यांनी क्षीण होऊ लागलं. अशी अवस्था निर्माण झाली. अशा विधित कृत्यांना, अत्याचारांनी, दुराचारांनी, पापाचारांनी ही पृथ्वी त्यांनी महाराज कापू लागली, थरथर कापू लागली. या विविध त्यांनी कृत्यांना पाहून पृथ्वीला फार त्रास होऊ लागला. लक्षपूर्वक ऐका. दुराचारी जन्माला आले, अत्याचारी जन्माला आले, पापाचरण करणारे जन्माला आले. पृथ्वीवर पापाचा भार झाला. जगाला आता योग्य असणाऱ्या मार्गदर्शनाची गरज वाटू लागली. धार्मिक जनता भयभीत होऊन त्राही करू लागली. अशा परिस्थितीत जगाला उत्कट, त्यागी, निस्पृह, वितराग, धुरंधर, विद्वान आणि तपोनिष्ठ, उदार, सर्व गुण संपन्न अवतारी महापुरुषाची आणि आवश्यकता वाटायला लागली. कोण यांना एकसंघ करील, कोण यांना दिशा दाखविल, कोण धर्माची घडी परत त्यांनी बसवू शकतो. लक्षपूर्वक ऐका. त्याची लक्षणं त्याच्यात सांगितले या दिग्विजयामध्ये, शंकर दिग्विजय ग्रंथात. कोण या धर्माला घडी परत बसवू शकतो. कानूनचं परत एकदा ऐका. जो त्यांनी महाराज त्यागी आहे तोच धर्माची घडी बसवू शकतो. जो निस्पृह आहे तोच धर्माची घडी बसवू शकतो. जो वितरागी आहे म्हणजे वैराग्य संपन्न आहे, ज्याला विषयापासून विरक्ती निर्माण झालेली आहे, तोच धर्माची घडी बसवू शकतो. जो धुरंधर आहे म्हणजे जो चतुर आहे, कार्य करण्यामध्ये तत्पर आहे असा धुरंधर. जो विद्वान आहे तो विद्या संपन्न असला पाहिजे. जो तपोनिष्ठ आहे, ज्याच्याजवळ तपश्चर्या आहे. जो उदार आहे, जो सर्व गुण संपन्न आहे. जो अवतारी आहे, जो महान आहे, जो दिव्य आहे. अशी 10 लक्षणं ज्याच्यात आहेत आणि तोच धर्माची घडी बसवू शकतो. आता एवढे लक्षण एकाच वेळेला कोणाच्या अंगात येतील हा प्रश्न आहे मोठा. एवढे लक्षण एकाच वेळेला कोणाजवळ त्यांनी पाहायला मिळतील? असा कोण आहे
जगाच्या पाठीवर एकच आहे, एवढे त्यांनी महाराज लक्षणं ज्याच्या अंगात आहेत ते, आणि ते म्हणजे प्रत्यक्ष महादेव भगवान शंकर आहेत महाराज. भगवान शंकराशिवाय लक्षणं कोणाक नाही. भगवान शंकर त्यागी आहेत, बघा बसतात की नाही लक्षणं. भगवान शंकर निस्पृह आहेत. भगवान शंकर वितराग आहेत, धुरंधर आहेत, विद्वान आहेत, ज्ञानांचे शिरोमणी आहेत, तपोनिष्ठ आहेत. तपश्चर्या शंकरानंच करावी. उदार आहेत महाराज. लंका रावणानं दिली, त्या कुबेरानं दिली भगवान शंकराला, रावणाला देऊन टाकली. उदार सोन्याची लंका देऊन टाकली. याच्यापेक्षा कोण उदार असेल? उदार आहेत, सर्व गुण संपन्न आहेत. भगवान शिव अवतार घेण्याकरिता त्यांनी तत्पर आहेत. ते महान आहेत आणि ते दिव्य आहेत. हे सगळे लक्षणं भगवान शंकरामध्ये बसतात. आणि म्हणून आता त्यांनी महाराज गरज कोणाची आहे तर या सर्व लक्षणाने युक्त जो आहे त्याची आवश्यकता आहे. जो धर्माच्या क्षीण झालेल्या कड्या एकत्र करून जोडून तयार करू शकेल. हे खंड खंड झालेला हा धर्म, विस्कळीत झालेला हा धर्म, त्या धर्माला पुन्हा एकत्र करण्याकरिता अट्टहास जर कोण करू शकेल तर तो एकच महापुरुष, तो म्हणजे भगवान शिव आहे. त्याच्याशिवाय हे होणं शक्य नाही. पण धर्माचे वास्तविक स्वरूप सर्वांसमोर त्यांनी प्रस्थापित करण्याकरिता भगवान शंकराची गरज वाटू लागली. कर्मधर्म संयोगाने 9:30ला 3 मिनिटं कमी असताना नारदजी महाराज मृत्यूलोकात आले. नारदजींचं आगमन झालं आणि ब्रह्मांडात त्यांनी भ्रमण करणारे नारदजी आणि पृथ्वीवर भगवंताचं चिंतन करत करत भ्रमण करू लागले. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओ भज मन नारायण 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 भज मन नारायण 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 ओ लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे 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 नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल हरे नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारदजी महाराज मृत्यूलोकात आले. ते सदैव ब्रह्मांडात भ्रमण करत असतात. त्यांना त्रैलोक्यात जाता येतं, त्यांच्यात ते सामर्थ्य आहे. असे नारदजी महाराज भ्रमण करत करत मृत्यूलोकात आले आणि मृत्यूलोकाची सतत काळजी नारदजी महाराज करत असतात. नारद शब्दाचा अर्थ होतो नारम कल्याण दधाती इति नारदहा. जे नराचं कल्याण करतात त्यांना नारद म्हणतात. ज्यांचं बोलणं कधी रद्द होत नाही, नारद, त्यांना नारद असं म्हणतात. असे नारदजी महाराज आणि मृत्यूलोकात त्यांनी महाराज आले. ते भ्रमण करण्याकरिताच आले होते. पण भ्रमण करत असताना नारदांचे हे सगळं लक्षात आलं की नास्तिक मतवादी जन्माला आलेले आहेत. ते वेदाच्या विरोधामध्ये त्यांनी षड्यंत्र करत आहेत. त्यांचं मत प्रस्थापित करण्याकरिता त्यांचा अट्टहास सुरू आहे. आणि जे आस्तिक मतवादी आहेत त्यांनी आपसामध्ये त्यांनी महाराज अनेक प्रकारचे मतमतांतर तयार करून एकमेकावर भांडायला सुरुवात केलेली आहे. अशी अवस्था भूमंडलावर त्यांनी तयार झालेली आहे. ही अशोभनीय स्थिती त्यांनी पाहून नारदजी महाराजांना फार वाईट वाटू लागलं. ते त्यांनी महाराज बुद्धी त्यांची व्यग्र झाली. सर्वजण स्वतंत्र मत मांडून बसलेले दिसले. कपालिक मत प्रस्थापित करून स्वतःची आचारसंहिता निर्माण करून इतरांचा छळ करतात हे नारदांना कळालं. आता काय केलं पाहिजे
हा वृत्तांत पाहून नारदांना फार वाईट वाटलं. मनात चिंता निर्माण झाली नारदांच्या. जसं आपण भागवतामध्ये पाहतो, नारदांना चिंता झाली भक्ती ज्ञान वैराग्य सुखी कसे होतील. तसं महाराज या ग्रंथाची रचना करताना सुद्धा या ग्रंथकारांनी त्याच धर्तीवर याची रचना केली की नारदजी महाराज आले आणि त्यांनी सर्वत्र अनाचार पाहिला. हा संपूर्ण वृत्तांत नारदांना पाहायला मिळाला आणि वाईट वाटायला लागला. आता काय करू, चिंता मनात पडली. मग आपली चिंता कोणासमोर तरी सांगितली पाहिजे. जसं भागवतामध्ये सनकादिक संतांच्या समोर नारदजींनी आपली चिंता सांगितली, तसे या शंकर दिग्विजय ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की नारदजी महाराज आणि ब्रह्मलोकात गेले, ब्रह्मदेवाच्या लोकात गेले. नारदजींचे वडील आहेत ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि दोघांचा संवाद सुरू झाला. नारदा, आज तुम्ही ब्रह्मलोकात कसे आलात? म्हणून मी पृथ्वीलोकावर त्यांनी गेलो होतो आणि तिथं काही विशेष मला पाहायला मिळालं आणि ते मी तुमच्या समोर सांगण्याकरिता आलेलो आहे. असा विचार ज्या वेळेला नारदजी महाराज मांडायला लागले, इतक्यात एक चमत्कार झाला. काय चमत्कार झाला असेल तर तिथे प्रत्यक्ष त्यांनी महाराज भूदेवी प्रगट झाली. भूदेवी म्हणजे पृथ्वी, तिला भूदेवी असं म्हणतात. प्रत्यक्ष भूदेवी प्रगट झाली आणि ती भूदेवी ब्रह्मदेवाच्या समोर व्याकुळ होऊन बोलू लागली. पृथ्वीवरील भयानक असणारी अवस्था पाहून पृथ्वीला पापाचा भार सहन होत नाही. तो न झाल्याने त्यांनी पृथ्वी ब्रह्मदेवाला शरण आली. आता मला सहन होत नाही. बुद्धांनी, जैनांनी, चार्वाकांनी आपापले मत प्रस्थापित करून जे नास्तिक शास्त्र आहेत ना, त्या नास्तिक शास्त्रात 1 नंबर लागतो या चार्वाकाचा, 2 नंबर लागतो जैनाचा आणि 3 त्यांनी महाराज जे आहेत तर पुढचे त्यांनी बुद्धांचे असणारे 4 शिष्य. ते त्या बुद्धाने 4 प्रकारचा उपदेश चौघांना केला. शून्यम शून्यम, क्षणिकम क्षणिकम, दुःखम दुःखम. एक माझ्या ध्यानातच राहत नाही, चौथं. असे 4 प्रकारचे मत आहेत. हे 4 मत तयार झाले. ते 4 आणि हे पहिले जैन आणि चार्वाक हे 6 त्यांनी नास्तिक आहेत. त्यांनी थैमान घातलेला आहे. ते धर्माच्या विरोधात कार्य करत आहेत आणि जे धर्माला मानणारे आहेत ते आपसात भांडण करत आहेत आणि अधर्माला शीग चढलेली आहे. धर्माची घडी मोडलेली आहे. भयंकर पापाचरण व्हायला लागलेलं आहे. धर्माच्या नावाखाली पाप वाढू लागलेलं आहे. आता मला पापाचा भार सहन होत नाही. भूदेवी त्यांनी ब्रह्मदेवाच्या समोर वर्णन करून सांगू लागले. ब्रह्मदेवाला नमस्कार केला. पृथ्वीनं सर्व सांगायला सुरुवात केली. धर्माची अवस्था फार दयनीय झालेली आहे. मला ते सहन होत नाही. देवदेवतांना घेऊन मी तुम्हाला शरण आलेले आहे. मला आश्रय द्या. मला त्यांनी महाराज आश्वासनाचं वचन द्या, असं पृथ्वी त्यांनी बोलू लागले. सर्व देवदेवता सुद्धा प्रगट झाल्या. कारण आपण मगाच ऐकलं, यज्ञ बंद पडले आणि देवदेवतांना त्यांनी भाग प्राप्त होणं बंद झालं. म्हणजे पृथ्वीवर पाप झालं हे पृथ्वीचं दुःख आणि देवदेवतांना यज्ञातला भाग बंद झाला हा देवतांचं दुःख. म्हणून देवता पण प्रगट झाल्या. पृथ्वी आली, देवता आल्या. नारदजी आधीच आलेले आहेत आणि सगळे मिळून ब्रह्मदेवाकडे गाऱ्हाणं घेऊन गेले. त्याचं कारण तो स्रष्टा आहे, तो सृष्टीला निर्माण करणार आहे. आता त्याच्याकडेच गाऱ्हाणं नेलं पाहिजे. म्हणून सर्वजण गाऱ्हाणं घेऊन ब्रह्मदेवापर्यंत जाऊन पोहोचले. देवता त्याने विनंती करून सांगायला लागला, यज्ञ बंद होत चालले आहेत, आमच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. आमची फार व्याकुळ स्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना भेटत नाही महाराज खायला. त्याच्यात त्यांनी आहुत्या टाकली की मग ते पुष्ट होतात देवता. मग आपण पितरांना जेल देण्याचं पाहिलं की नाही. विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका. पण आपले पितर आपल्याकडून पाण्याची अपेक्षा करतात. जे गेलेले आहेत ना आपल्या आधी, ज्यांच्यामुळे आपण आहोत, काय हरकत आहे. 1 गडवाभर पाणी त्यांनी महाराज त्यांच्या दिशेनं सर्व पित्राय इदम अर्घ्यम समर्पयामी एवढं म्हणायला काय फार कष्ट आहे का. हे पोरं आम्हाला सकाळीच बादली भरून ठेवतात तिथं आणि आम्ही नित्य नियमानं अशा पद्धतीनं ते अर्घ्य समर्पित करायचं काम करतो. रोज त्यांनी महाराज केलं पाहिजे. काहीच हरकत नाही. लिहून घ्या जर तुमच्या ध्यानात राहत नसेल तर. सूर्यनारायणाला त्यांनी अर्घ्य द्यायचं. श्री सूर्याय इदम अर्घ्यम समर्पयामी. श्री सवितृ सूर्यनारायणाय इदम अर्घ्यम समर्पयामी. ओम गृहिणी सूर्याय नमः.
इदम अर्घ्यम समर्पयामी असं म्हणू शकता. म्हणून त्यांनी मग अर्घ्य दिलं पाहिजे, पितरांना दिलं पाहिजे. ज्यांचे वडील त्यांनी नसतील त्यांनी थोडा विचार करा ना, त्यांना तुमच्याशिवाय कोण पाणी देणार आहे. थोडं थोडं सांगा. पितर काय करीती, कैसे स्वर्गे वसती, तेही येते कुळापाशी. ते पितर जर त्यांनी महाराज कोणाकोणा अपेक्षा करतील तर त्या कुळातल्या लोकांकडून अपेक्षा करतात. ते दुसऱ्या कोणाकोण अपेक्षा करतील. जसांना खागरी वाळू लागे. एखादा रोग नखाल झाला की तो वाढत वाढत शिखेपर्यंत जातो. शेंडीपर्यंत विष, साप जर नखाला चावला तर त्याचं विष शिखेपर्यंत जात. जर आपण आपल्या पितरांकरता व्यवस्था केली नाही तर ब्रह्मलोकापर्यंत गेलेले आपले पितर आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने नरकाला जातात. आता हे ज्ञानोबा आहेत की नाही, हे कोणाचं प्रमाण सांगितलं? ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहेत. आणि मत कशाचं आहे? वैदिक परंपरेतलं मत आहे, सनातन परंपरेतलं मत आहे. मग कसं काय वेगळं आहे? खरं सांगा तुम्ही मला. असले वव्या शोधून ठेवा तुम्ही, मला सांगा. मला तेवढाच धंदा लागलाय आता. मला दुसरा धंदाच नाही महाराज. आता तुम्ही मला फक्त सांगा हे प्रमाण. फार महत्वाची गोष्ट आहे. असू द्या, आपले पित्र आपल्याकडूनच वाट पाहतात रे. माझं आजचं कथेतलं ऐका आणि उद्या सकाळी त्याने महाराज तुम्हाला आमचा तर बाप जिवंत आहे. अरे बाप जर जिवंत असतं तरी आधीचे पण तुझ्याकरताच होते ना. हा महत्वाचा विचार आहे. गडवाभर पाणी घ्यायचं आणि सर्व पित्राय इदमार्घ्यम समर्पयामी, सर्व पित्र म्हणायचं आणि वाहून टाकायचं, काय हरकत आहे. आता ते खरं तर दक्षिणेकडे तोंड करून केलं पाहिजे, पण ज्याच्या गळ्यात जानवे आहेत ना त्याला अपसव्य करावं लागतंय. तो कर्मातलाच भाग आहे. सव्य अपसव्य असतं. इकडून त्यांनी ह्या खांद्यावर अशा पद्धतीने जानवं ठेवलेलं आहे ना, ते इकडच्या खांद्यावर घ्यावं लागतंय. मग दक्षिणेकडे तोंड करून अर्घ्य द्यावं लागतंय. मग ते सगळ्यांना जमण्यासारखं नाही. पण असं त्याने जानवं ठेवायचं आणि पूर्वेकडे तोंड करून पाणी द्यायचं. आणि म्हणताना असं म्हणायचं, सर्व पित्राय इदमार्घ्यम समर्पयामी. गरज आहे महाराज त्याची. त्यानं जर तुम्ही पाणी दिलं संतुष्ट होतील, तुमचे लेकरं बाळ समाधानी राहतील. पक्क लक्षात ठेवा. ते जर उपाशी मारायला लागले ते असंतुष्ट झाले की शाप देतील. आणि शाप दिल्यानंतर त्यांनी मग प्रपंचात घोटाळे असतात, हे व्यवसाय चांगला चालत नाही, पोराबाळ्यांचं चांगलं होत नाही, कोणाचे लग्नच जमत नाहीत. या सगळ्या गोष्टी का होतात? ते म्हणले सगळा बामणांचा खेळ आहे. मी आत्ताच ऐकलं प्रवचन. ते म्हणले पत्रिका काढायला तेच असतात. मग पत्रिकेमध्ये असा दोष आहे सांगायला तेच असतात. याची शांती करा म्हणून तेच सांगतात आणि शांती करायला तेच असतात. असं त्यांनी सांगून ब्राह्मणाची उडवाय करतात. त्यांनी फार अट्टहास त्यांचा सगळ्या लोकांचा. त्यांना ब्राह्मण नको आहेत. मग ते ज्योतिषशास्त्र काय खोटं आहे का वेदाचं अंग आहे ते बिचारे सांगतात तरी निदान आपल्याला कुठून कळालं असतं. असू द्या. म्हणून पितरांपर्यंत त्याने आपणच पोहोचू शकतो. तसं देवतांना संतुष्ट करण्याकरिता सुद्धा आपणच देऊ शकतो. म्हणून त्यांनी मला देवतांनाही आपण अर्घ्य दिलं पाहिजे, देवतांना आपण भाग दिला पाहिजे. या देवता व्याकुळ झाल्या आणि व्याकुळ स्थिती निर्माण करून ब्रह्मदेवाला सांगू लागले, आम्हाला आमचा भाग मिळत नाही, यज्ञ बंद झाले. जर यज्ञ त्यांनी कामाचा नसता तर भगवंतानं कशाला रे तो श्लोक घातला असता त्याच्यात? देवानं श्लोक गीतेत घातला की नाही? ते म्हणले अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवा. हा गीतेतला श्लोक आहे की नाही? मग आता यज्ञ जर महत्वाचा नव्हता तर मग कशाला देवानं तो यज्ञ सांगितला? फार महत्वाची गोष्ट आहे. यज्ञभूतांच्या पालना, भेद कार्य कारणा, अशी प्रमाणच आहेत महाराज. म्हणून देवतांना आता भाग मिळत नाही, त्या पण व्याकुळ झाल्या. आता ज्या वेळेला भूदेवी आणि देवता ब्रह्मदेवाच्या समोर बोलू लागल्या, त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर नारदजी महाराज ब्रह्मदेवाशी संवाद साधू लागले. आणि नारदजी त्यांनी सत्य सांगू लागले. हे जे बोलतात ते सत्य आहे. परिस्थिती माझ्या डोळ्याने मी आत्ताच पाहून आलेलो आहे. ब्रह्मदेवाला सांगायला लागले. तेच मी तुम्हाला प्रतिपादन करून सांगणार होतो, इतक्या त्यांनी भूदेवी प्रत्यक्ष प्रगट झाली. थांबणार आहे मी, लक्षपूर्वक ऐका. महत्वाचा मुद्दा सांगतो. ब्रह्मदेवाला चिंता निर्माण झाली.
आणि आता काय निर्णय करावा असा प्रश्न पडला. अशीच जर परिस्थिती निर्माण झाली तर सगळ्या संसाराचा संहार होईल. संहाराला अजून वेळ आहे. संहार करणारा देव स्वतंत्र आहे आणि संहार व्हायच्या आधीच उभा राहिलेला आहे. आता काय केलं पाहिजे हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून हे ऐकून ब्रह्मदेव चिंताग्रस्त झाले. चारही मस्तकाने विचार करू लागले. अशीच परिस्थिती राहिली तर आता संसार अगोदरच संहाराला प्राप्त होईल. म्हणून त्यांनी वेळ आहे संहाराला. काय विचार सागरात आहे ते हा काहीतरी उभे आहे. अजून संहाराला वेळ आहे म्हणून 4 शिष्यासह यतिवेश घेऊन प्रगटला असं त्यांनी वर्णन आहे. म्हणून तो संहारक असणारा देव आहे. पण त्याला त्यांनी महाराज संहाराला अजून वेळ आहे. मग ब्रह्मदेवानं असा विचार केला की मग ब्रह्मदेवानं त्यांनी सांगितलं आधीच संहार व्हायला लागलाय म्हणून काय केलं पाहिजे. संहार करण्याचं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. संहार करण्याचं खातं ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. आता वेगवेगळे खाते कसे असतात की नाही तसं संहाराचं खातं कोणाकडे त्याचा विचार सुरू झाला. मग संहाराचं खातं भगवान शंकराकडे आहे आणि मगाचे जे सगळेचे सगळे गुण होते ते शंकरात बसत होते. आणि म्हणून अशा पद्धतीने मग ब्रह्मदेवानं सांगितले संहारक असणाऱ्या देवांना आपण त्यांनी शरण जाऊ. म्हणून संहारक देव भगवान शिव आहेत. त्यांना शरण जायचं ठरलं आणि सगळ्या देवता पृथ्वी ब्रह्मदेव नारदजी महाराज हे सर्व मिळून आता कैलास पर्वताच्या दिशेने निघाले भगवान शंकराला शरण जाण्याकरता. आता ते शंकराची शरणागती करतील आणि भगवान शंकराला शरण जाऊन आपला भाव त्यांच्या समोर त्यांनी प्रगट करतील. आता कैलास पर्वतावर काय असं एकाएकी जाता येतं का. त्याला थोडा प्रवास करावा लागेल. तेव्हा आजची रात्र उद्याचा दिवस असा आपण प्रवास करू आणि उद्या संध्याकाळी 6:30च्या दरम्यान कैलास पर्वतावर पोहोचू. मग पुढील प्रसंग अशा पद्धतीने आपण पाहू. आजची कथा इथंच विराम पावती आहे. यानंतर आता संयोजक सूचना सांगतील.